नाही ना सर, शाहू सर म्हटलं 250चं लिमिट आहे, IQSL दिलं त्यांनी, पण ते होत नाहीये शाहू सर. तो आहे का? मग नाही ना, 100च्या पुढे जाणं होत नाही सर, ना 101च होत आहेत. तुम्हाला सांगितलं की ती युट्यूबची लिंक तुम्ही ऍक्टिव्हेट करून ठेवा. हा, युट्यूबची लिंक तुम्हाला म्हटलं ना, युट्यूबची लिंक पण ऍक्टिव्हेट करून ठेवा. नाही ऍक्टिव्ह झाले आज काल सर माझ्याकडनं, ते ऍक्टिव्ह होत नव्हते काय सर ते. युट्यूब मध्ये ऍक्टिव्ह होत नाही ना सर, तुम्हाला कालच बोललो सर ना, ऍक्टिव्ह होत नव्हते माझ्याकडनं. म्हणून म्हटलं आपण 250च हे करू IQSC वरनं. शाहू सर, हॅलो, तो आहे का? आहे ना शाहू, आहे ना. केले तो टेक्निकल आता नहीं, वो आता ही नहीं ना. Hello. हॅलो. Good morning, everyone. जस्ट वेट Good फॉर morning, 2 ma'am. minutes, madam. Sir, shall we start? Yeah, wait for 2 minutes. Okay. वो बोल रहे हैं वेट करते हैं. वो तो किसका एक्टर का माध्यम वही करते हैं, पिछली बार ऐसा हुआ था. सर शायद फोन पे बात कर रहे हैं. इसलिए मैडम टेक्निकल. सर लेकिन आता नहीं है, तमाशा देखने. Start. बोलो पाहिजे. Hello. Good morning, sir. Should we start? सर की आवाज ही नहीं आ रही. हॅलो सर, सर आवाज येतोय का? हा, झाला का? शाहूचा फोन झाला? नाही सर, तो उचलत नाहीये. शाहू जॉईन होता ना आता, कितीतरी शाहू नाहीये. त्याला सांगा जर युट्यूबची लिंक त्याला कॉमर्स साठी तयार करता आली तर 11ची लिंक तयार करा म्हणून कॉमर्सला, त्याला ही जोडा म्हणून. आता सर 11th आवरला नाही होऊ शकत सर, कारण इकडे OBS वर्क करत नाही सर, OBS लागेल नाही याच्यामध्ये. ते म्हणे IQSL, हो OBS वर ते कास्ट करावं लागतं सर ना. हो ना, हो, पण ओबीएस चालू आहे ना आपलं. नाही ना, ह्या माझ्या लॅपटॉपला OBS होत नाहीये ना, ते मागच्या वेळेस क्रॅश झालं होतं ना, ते परत दिलं होतं, ते होत नाही नवीन इन्स्टॉलमेंट केल्यानंतर. मी कालच ठीक आहे, प्रयत्न सुरू केला करा. सर मी. हां, अर्जुन शाहू. सुरू करा म्हणे सर. Namaskar. Good morning to one and all. Welcome to student induction program, that is Diksha Aram. Students, you all must be confused why this program. What is the meaning of Diksha Aram? So let me tell you one thing, that Diksha Aram is made of two words, Diksha and Arambh. अभी क्वेश्चन ये आता है कि दीक्षा और शिक्षा, इसमें फर्क क्या है? दीक्षा जो है, जब आपको कोई रास्ता दिखाए, आपको समझाए, आपको उसको चलने के लिए प्रेरित करे, वो दीक्षा है. और शिक्षा जो है वो हमें अनेबल करती है टू अर्न अ लाइवलीहुड. तो आज जब आप जूनियर कॉलेज से निकल के सीनियर कॉलेज में आ रहे हैं, तो ये जो प्रोग्राम है, इस प्रोग्राम में हम टीचर्स
एज अ मेंटर आपको सपोर्ट करने के लिए, आपको इस माहौल में एडजस्ट कराने के लिए, इसमें कंफर्टेबल करने के लिए ये प्रोग्राम की रचना की गई है। इसका जो मेन पर्पस है वो है टू हेल्प न्यू स्टूडेंट टू एडजस्ट इन द न्यू एनवायरमेंट। जो कॉलेज का जो एक नया माहौल है उसमें कैसे एडजस्ट होना है उसका पर्पस है। दूसरा है जो कॉलेज के रूल रेगुलेशंस, इथोस, कल्चर जिसके बारे में आपको आइडिया नहीं है उसकी आपको पूरी जानकारी देना। इसके साथ साथ टू क्रिएट अ बॉन्डिंग। बॉन्डिंग एक जो संबंध है टीचर स्टूडेंट के बीच में, कॉलेज स्टूडेंट के बीच में, बुक्स स्टूडेंट के बीच में, तो ये सब जो पर्पस है, इस पर्पस के साथ ये दीक्षा आरंभ प्रोग्राम रखा गया है। नाउ what are the 4 pillars of this दीक्षा आरंभ प्रोग्राम? तो ये जो दीक्षा आरंभ प्रोग्राम है इसके 4 मेन पर्पस पिलर हैं। पहला है सोशलाइजिंग, कि हम जो हैं जिस कॉलेज में एंटर करने वाले हैं यहाँ पे जो स्टूडेंट मिलेंगे, जो स्टाफ मिलेगा, जो टीचर्स मिलेगा, उनके साथ हमारा सोशलाइजिंग कैसा होना चाहिए। दूसरा है क्रिएटिंग एसोसिएशन। एसोसिएशन मींस जो भी इंफ्रास्ट्रक्चर, जो भी लोग अवेलेबल हैं उनके साथ हमारा संबंध कैसा होना चाहिए। उसके साथ साथ जो थर्ड पॉइंट है दैट इज गवर्निंग। गवर्निंग मींस द रूल रेगुलेशन ऑफ द कॉलेज, बिकॉज यू आर न्यू टू दिस एटमॉस्फेयर, तो आपको वो रूल रेगुलेशन की जानकारी होना चाहिए। एंड लास्ट जो है वो है ई, दैट इज एक्सपीरियंसिंग, अनुभव लेना इस चीज का। तो जो दीक्षा आरंभ इंडक्शन प्रोग्राम है, जो आप जूनियर कॉलेज से सीनियर कॉलेज में एंटर करने वाले हैं, इस सब का जो पर्पस है वो मैंने आपको बता दिया। इस सब के जो 4 पिलर हैं दैट इज सोशलाइजिंग, एसोसिएटिंग, गवर्निंग एंड एक्सपीरियंसिंग। इन 4 पिलर को लेके हमें एक मेंटर मेंटी इक्वेशन बनाना है। अभी तक टीचर स्टूडेंट का इक्वेशन रहा है, अब टीचर स्टूडेंट से हमें मेंटर मेंटी इक्वेशन की तरफ बढ़ना है, जिसमें कि मेंटर ना सिर्फ आपको किताबी ज्ञान देगा बल्कि आपको जिंदगी जीने के तरीके में भी हेल्प करेगा। उसके साथ वी आर स्टार्टिंग दिस प्रोग्राम। द नेम ऑफ द प्रोग्राम इज दीक्षा आरंभ, मीन्स इनिशिएशन, इनिशिएट करना। अब आपका जो कॉलेज लाइफ शुरू हो रहा है उसमें आप अकेले नहीं हैं, आपका मेंटर आपके साथ साथ चल रहा है और जो आपको सिर्फ एक्सपीरियंस नहीं कराएगा, आपको हर चीज की नॉलेज देगा और आपकी क्या क्या रिस्पॉन्सिबिलिटी है। क्योंकि कॉलेज सिर्फ आपको देता नहीं है, कॉलेज आपसे कुछ एक्सपेक्ट भी करता है। तो जो आपकी आपसे एक्सपेक्टेशन है, आपकी जिम्मेदारियां हैं, उन सबको लेके आज हमें ये चीज स्टार्ट करनी है। और इस कार्यक्रम की शुरुआत सबसे पहले हम प्रिंसिपल सर से स्टार्ट करेंगे, क्योंकि जैसे घर का मुखिया मास्टर आपके फादर हैं, ऐसे ही इस कॉलेज रूपी मंदिर का जो प्रिंसिपल सर हैं, वो अब आपको इस कार्यक्रम को कैसे आगे बढ़ाना है, कैसे आपकी नई लाइफ शुरू होगी, उसके लिए आपके साथ इंटरेक्ट करेंगे। नाउ आई विल रिक्वेस्ट प्रिंसिपल डॉक्टर विजय मेदने सर टू इंटरेक्ट विद यू। ओवर टू यू सर। थैंक यू। Thank you, madam. Welcome to all the students. Today, we are connected online for this program called as the Diksharam, that is the student induction program. For this program, I welcome all the new coming students to the college as well as all the staff of this college.
आजचा जो आपण दीक्षा आरंभ हा जो कार्यक्रम घेतोय, तुम्हाला मॅडमने मगाशी सांगितलं की दीक्षा आरंभ आणि शिक्षण याच्यामध्ये काय तो फरक आहे याचा त्यांनी उलगडा आपल्या समोर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे आपण ज्यावेळेस शाळेतून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतात त्यावेळेस शाळेमधलं जे वातावरण आहे ते शाळेमधलं वातावरण हे वेगळं असतं आणि महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर तिथलं वातावरण हे बदलत असतं. त्याचनुसार शिक्षण पद्धती जी आहे या शिक्षण पद्धतीमध्ये विविध प्रकारचे टप्पे केलेले आहेत हे तुम्हाला माहित आहे. ज्यावेळेस आपण प्राथमिक शिक्षण घेत असतो तर त्यावेळेस आपण बघितलं की आपलं जे काही मराठी विषय असते तर त्यात बालभारती असं त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हायस्कूलला जातो त्यावेळेस कुमार भारती होतं आणि ज्यावेळेस आपण ज्युनियर कॉलेजला जातो त्यावेळेस ते युवक भारती होतं. म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं जसजशी आपली स्मरण किंवा जी विचारसरणी वाढत जाते तस तसं आपल्याला नवीन नवीन प्रकारच्या गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे आता तुम्ही पूर्ण युवक झालेला आहात. सर्व विद्यार्थी 18 वर्षात तुम्ही जवळपास तुम्ही पूर्ण केलेला आहे. त्यामुळे तुम्ही नवीन जीवनामध्ये या ठिकाणी युवा अवस्थेमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि या युवा अवस्थेमध्ये प्रवेश करीत असताना तुम्ही महाविद्यालयीन जीवनात सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण या महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतो त्यावेळेस जे UGC किंवा HRD किंवा विद्यापीठ असेल यांनी आपल्याला काही गाईडलाईन्स मागील वर्षांपासून आखून दिलेल्या आहेत. आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम UGCने तयार केलेला आहे. हा अभ्यासक्रम असा आहे की तुम्ही भारतावर कुठल्याही विद्यापीठामध्ये कुठल्याही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेला तर त्या ठिकाणी तुमची अडचण त्या ठिकाणी तयार होणार नाही. यासाठी एक सारखा त्याला समान असा अभ्यासक्रम UGCने सर्व विद्यापीठांसाठी तयार केलेला आहे. या अभ्यासक्रमाची दुसरी जे वैशिष्ट्य आहे की हे CBCS क्रेडिट चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम हा पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे आणि सेमिस्टर सिस्टम या ठिकाणी आलेली आहे. आपण सर्व आपल्याला माहित आहे की आपण गेल्या मार्च महिन्यापासून सर्वजण कोरोना कोविड-19 या आजाराशी लढत आहोत आणि मी या ठिकाणी अशी आशा करतो की आपण सर्वजण या महामारी विरुद्ध सर्व काळजी घेऊन सुखरूप आहात आणि इथून पुढील काळात सुद्धा तुम्ही सर्वजण सुखरूप राहाल अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतोय. मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या जी काही नवीन अभ्यासक्रम मागील वर्षापासून सुरू केलेला आहे सर्व विद्यापीठांसाठी त्याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम किंवा CBCS सिस्टम असं म्हणतात. या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम मध्ये जर तुम्ही बघितलं तर याचं जे काही डिव्हिजन आहे याची जी विभागणी आहे ही 70-30 अशा प्रमाणात केलेली आहे. म्हणजे 70% जे काही तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे, परीक्षा होणार आहे, तुमचं जे काही मूल्यमापन होणार आहे ते विद्यापीठ करणार आहे आणि 30% मूल्यमापन हे महाविद्यालया स्तरावर केलं जाणार आहे आणि त्या मूल्यमापनाला आपण कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असं म्हणतो किंवा सतत त्याचं जसं तुम्ही पहिल्या दिवसापासून महाविद्यालयामध्ये याल, परंतु दुर्दैवाने ही कोरोना कोविड-19 असल्यामुळे आपण डायरेक्ट वर्गामध्ये आपण अजून भेटू शकलो नाहीये. परंतु आपण आशा करूया की पुढील काळामध्ये दिवाळीनंतर जर शासनाच्या काही गाईडलाईन्स त्या ठिकाणी चांगल्या आल्या आणि आपलं सुदैवाने जर महाविद्यालय सुरू झालं तर आपले डायरेक्ट त्या ठिकाणी वर्ग पण सुरू होणार आहे. पण त्याआधी आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. या प्रवेशाचं तुमचं नियोजन काय आहे, हे शिक्षण पूर्ण करताना आपण काय काय गोष्टी केलेल्या पाहिजे आणि हे करत असताना आपली जी काही शैक्षणिक पातळी असेल ती कशी आपल्याला उंचावता येईल यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. मगाशी मॅडमने आपल्याला सांगितलं की जे काही स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम आहे या स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामचे 4 त्या ठिकाणी पिलर्स आहेत किंवा 4 खांब आहेत. ज्या 4 खांबांद्वारे आपल्याला आपलं जे काही
इमारत आहे, ही इमारत त्या ठिकाणी उभी करायची आहे. पहिली जी स्टेज आहे तर ती सामाजिकता, म्हणजे आपण ज्या काही समाजात राहतो, ज्या महाविद्यालयामध्ये किंवा परिसरामध्ये राहतो, या परिसरातील महाविद्यालयातील शिक्षक, बाकीचे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांशी, तो मुलगा असेल मुलगी असेल, याच्यातून आपण चांगले संबंध, सामाजिक संबंध ज्याला म्हणतो आपण, हे कसे प्रस्थापित आपल्याला करता येतील, यासाठी आपण सदैव या 3 ते 5 वर्ष ज्या तुम्ही या महाविद्यालयामध्ये राहणार आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन जे काही वातावरण आहे, या नवीन वातावरणामध्ये चांगले, ज्याला आपण असोसिएटिंग म्हणतो, चांगले संबंध त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. त्याचप्रमाणे गव्हर्निंग म्हणजे महाविद्यालयाची व्यवस्था कशी आहे, काय काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, काय काय कायदे आणि कानून आहेत, किंवा काय काय तुम्हाला त्या ठिकाणी विविध प्रकारच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षित आहे. डिसिप्लिन, महाविद्यालयाची शिस्त काय आहे, महाविद्यालयाचे नियम काय आहेत, विद्यापीठाचे नियम काय आहेत, त्यासाठी परीक्षा विभागाचे नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या गव्हर्निंगच्या याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. त्याचं जे स्पेशल लेक्चर याच्यानंतर लगेच तुमचं आंधळे सर घेणार आहेत की जी काही परीक्षा पद्धती आहे, ही परीक्षा पद्धती कशी होणार आहे, कशा प्रकारचं तुमचं मार्क डिव्हिजन आहे, हे तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यानंतर चौथा जो पिलर आहे तो अनुभव, एक्सपिरियन्सिंग म्हणजे तुम्हाला विविध प्रकारचे शैक्षणिक अनुभव, विविध प्रकारच्या शैक्षणिक प्रक्रिया काय असतात, विविध प्रकारचे किती कौशल्य, ज्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, ते स्किल तुम्हाला अक्वायर करायचे, लहान लहान ग्रुपमध्ये कशा ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे व्यायाम काय आहेत, विविध खेळ काय आहेत, विविध प्रकारचे कला प्रकार काय आहेत, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे लिटररी किंवा ज्याला आपण लिटरेचर म्हणतो, साहित्य, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, म्हणजे ज्याला आपण नैतिक मूल्य आहेत, हे नैतिक मूल्य काय आहेत आणि ती आपण कशी जपायची आहे पुढील जीवनासाठी, याचा अभ्यास तुम्हाला या जी काही 2-3 दिवस तुमचे दीक्षारंभ किंवा याच्यात तुम्हाला लेक्चर्स होणार आहेत, याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या जाणार आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला पहिले मी आपलं स्वागत केलेलं आहे. मी नवीन या महाविद्यालयात, काही आपल्या ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील, काही नवीन विद्यार्थी या ठिकाणी ह्या महाविद्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे. जुने जे विद्यार्थी आहेत त्यांना महाविद्यालयाविषयी चांगल्या प्रकारची माहिती आहे, परंतु नवीन जे विद्यार्थी आले, या नवीन विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलं महाविद्यालय 1984 साली या ठिकाणी या परिसरातील जवळपास 40 ते 45 खेडे या महाविद्यालयाच्या सभोवताली असल्या कारणाने या सभोवतालच्या खेड्यातील मुलं आणि मुलींची, विशेषतः मुलींची त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची व्यवस्था व्हावी, यासाठी हे महाविद्यालय 1984 साली फक्त 80 विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि आज जर आपण या महाविद्यालयाची प्रगती बघितली तर आज जवळपास 3000 विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या शाखा, म्हणजे कला, विज्ञान, वाणिज्य आणि जे काही पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत त्याच्यात M.Com आहे आणि MA इकॉनॉमिक्स या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत आहे. आपल्याकडे सुसज्ज अशी त्या ठिकाणी लायब्ररी आहे, ज्या ठिकाणी 32,000 पुस्तके आहेत, 51,000 ई बुक्स आहेत आणि विविध प्रकारचे जर्नल्स आणि सगळ्या प्रकारचे जे काही ऑनलाईन सुविधा आहे हे आपल्या महाविद्यालयामध्ये, आपल्या लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आपली संस्था, आपलं महाविद्यालय या ठिकाणी वाटचाल करत असतं. विद्यार्थ्यांना लागण्यासाठी ज्या काही सुख सुविधा आहे, या सर्व प्रकारच्या सुख सुविधा या महाविद्यालयामध्ये आपण तयार केलेल्या आहेत. नुकतंच आपण वरच्या मजल्याचं पण बांधकाम, जे काही वर्गांची आपल्याकडे कमतरता होती ती पण आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपलं महाविद्यालय हे असं महाविद्यालय आहे की बऱ्याचशा खेड्यातील विद्यार्थी या ठिकाणी आपले जॉईन झालेले आहेत आणि त्यामुळे आपण गेल्या मार्च पासून या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे गुगल मीट असेल, व्हॉट्सअप असेल, ईमेल असेल, डायरेक्ट फोन असेल, याद्वारे आपण सर्व विद्यार्थ्यांशी त्या ठिकाणी आपण कनेक्ट झालेलो आहोत. कारण आपल्याला अजून एकत्र येण्याची आपल्याला परवानगी नसल्यामुळे आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने आपण सर्वांची या ठिकाणी आपण कनेक्ट झालेलो आहे. आम्हाला अत्यंत आनंद. सर आवाज नाही येते सर. हॅलो
हॅलो, येतोय का सर आवाज? आवाज अडकून अडकून येतोय. हॅलो, येतोय आवाज आता? हॅलो, सर आवाज क्लियर आहे आपकी. येतोय आवाज? हो सर. हो सर. आता येतोय? क्लिअर आहे. ओके ओके. काहीतरी नेटवर्क कनेक्शन प्रॉब्लेम असेल. थोडं तुम्ही रेंज मध्ये या. तुम्ही पण रेंज मध्ये या, म्हणजे तुमचं कनेक्शन चांगलं राहिलं की आपल्याला सर्वांना आवाज येईल. येतोय आवाज? हॅलो, ललित मोरे, येतोय का आवाज? हो येतोय आवाज सर. ओके येतोय सर, येतोय. ओके ओके. आपल्याला आपल्याला माहित आहे की येत्या 1-2 वर्षामध्ये नवीन या ठिकाणी न्यू एज्युकेशन पॉलिसी ही आपण टीव्ही आणि वर्तमानपत्रामधून त्या ठिकाणी व्हॉट्सअप किंवा आपल्या सोशल मीडियामधून तुम्ही वाचलं असेल. नवीन येत्या 1-2 वर्षामध्ये नवीन शैक्षणिक पद्धत या ठिकाणी येऊ घातलेली आहे आणि या नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये बरेचसे बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि बरेचसे बदल त्या ठिकाणी केलेले आहेत आणि या नवीन शैक्षणिक पद्धतीबरोबर आपले विद्यार्थी पण त्या ठिकाणी सामावून गेले पाहिजे. यासाठी आपण ही ऑनलाईन सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण तयार केलेली आहे आणि त्यानुसार आपण SY, TY आणि जे काही PGचे काही कोर्सेस आहेत याचं आपण सर्व प्रकारचं जे काही शिक्षण आहे हे ऑनलाईन पद्धतीने आपण त्या ठिकाणी देत आहोत आणि मला सांगायला आनंद आहे की आपले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी या ऑनलाईन पद्धतीचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहेत. आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न ऑनलाईन पद्धतीने ते सर्वजण त्या ठिकाणी सोडून घेत आहेत. आता या ऑनलाईन पद्धतीमध्ये शिक्षण घेत असताना हे सर्व काही जबाबदारी आहे. ही जबाबदारी आता मी तुम्हाला जे सांगितलं की तुम्ही आता 18 वर्षाचे युवक झालेले आहात, त्यामुळे तुम्हाला चांगलं काय वाईट काय पुढे जाऊन आपल्या भविष्यात काय करायचंय याचा विचार तुम्ही केलेला आहे. आपल्या आई वडिलांची, आपल्या समाजाची आपल्याकडून काही अपेक्षा असते. त्या अपेक्षेला आपलं उतरणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य जर आपल्याला जर पार पडायचं असेल तर आपल्याला ही जी काही नवीन शैक्षणिक पद्धत दिलेली आहे या नवीन शैक्षणिक पद्धतीनुसार किंवा ज्याला CBCS क्रेडिट पॅटर्न ज्याला म्हणतो याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ही समजून घेणं हे आपल्याला अपेक्षित आहे. यासाठी पहिल्यांदा आपलं जे काही त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे ते त्यांनी सांगितलं की तुम्ही मेंटॉर मेंटी ग्रुप करा की जेणेकरून जेवढे विद्यार्थी असतील त्याला डिवाइडेड बाय नंबर ऑफ टीचर्स आणि जेवढे काही विद्यार्थी येतील तेवढे विद्यार्थी त्या शिक्षकांना, ते पालक शिक्षक असतील त्याला आपण मेंटॉर म्हणतो, ते तुम्हाला तुमच्या जे काही शैक्षणिक समस्या असतील, तुमच्या सामाजिक समस्या असतील, तुमच्या कौटुंबिक समस्या असतील, तुमच्या काही अर्थ किंवा फायनान्शियल तुमच्या काही समस्या असतील, या सर्व गोष्टी आपण हे आपल्या घरातील मेंबर किंवा आपले एक पालक म्हणून तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायची आहे. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मला तरी वाटतं सर्व आपल्या शिक्षकांनी तुमच्यापर्यंत, सर्व शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला जर भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी, चांगलं शिक्षण आणि आपल्याला चांगले कर्तव्य जर करायचे असतील तर ह्या शिक्षकांचा आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन घेणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा 70-30 असा पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये 70% हे विद्यापीठाचं इव्हॅल्युएशन आणि 30% हे महाविद्यालयाचं इव्हॅल्युएशन होणार आहे आणि हे सेपरेट, त्याच्यामध्ये पासिंग तुम्हाला सेपरेट हे लक्षात घ्या. म्हणजे 70%पैकी तुम्हाला तिकडे 60% जरी मार्क पडले, पासिंगला तुम्हाला 40 मार्क लागतात, पण 30 पैकी जर तुम्हाला 5च मार्क असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पास होणार नाही. कारण त्या 30 पैकी पण तुम्हाला त्या ठिकाणी पासिंग जे आहे हे पासिंग त्या ठिकाणी तुम्हाला किंवा पास त्या इंटरनल मध्ये सुद्धा व्हावं लागणार आहे. म्हणजे याला सेपरेट हेड. हॅलो सर, आवाज नाही येऊ राहिला तुमचा. अरे तू येणार रेंज मध्ये का? सर आवाज नाही येते सर. सर येतोय आम्हाला. तू रेंज मध्ये, ज्याला आवाज येत नाही तू रेंज मध्ये बाप. आवाज इथून क्लिअर जातोय. तू रेंज मध्ये जे आता शिंदे जरा रेंज मध्ये ये तू. येतोय का आवाज आता? सर आवाज येतोय, मध्ये मध्ये माईक बंद सर करा. आवाज क्लियर सर.
अरे तुम्हाला नेटचा प्रॉब्लेम असेल म्हणून होत असेल, कारण इकडून सगळ्यांना आवाज येतोय की सगळ्यांना आवाज येत नाही? येतोय सर. येतोय सर. तुम्ही रेंज मध्ये या. आणि अडचण असेल तर तुम्ही मेसेज करा. चॅट बघा, तुम्हाला त्या शेजारी तुम्हाला चॅटचं एक आयकॉन आहे. तुम्हाला अडचण असेल तर त्या ठिकाणी लगेच तुम्ही हे करा. आणि थोडी तुम्ही रेंज बघा, तुम्ही रेंज मध्ये आहे का नाही हे पण बघा जरा, म्हणजे तुम्हाला आवाज येईल. सर एक मिनिट सर. बोला. सर खूप मुलांना आहे ना जॉईन व्हायचंय मीटिंग मध्ये, पण यांना होत नाहीये. काहीतरी सोल्युशन द्या ना सर त्यांच्यावर. प्रॉब्लेम आपण जे मुलं राहणार आहेत त्यांची परत आपण घेणार आहोत, कारण आता लिमिट एक्सीड झालेला आहे. हे जे मुलं राहिलेले आहेत आपण त्यांना परत, आपले जे काही मेंटॉर मेंटी ग्रुप आहे याच्यानुसार तुम्हाला परत मेसेज येणार आहे. आणि जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांची आपण उद्या परत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर त्यांना सांगा की आपण परत सर्व मेंटॉर शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही ग्रुपवर मेसेज टाका की जे विद्यार्थी आज या कार्यक्रमाला जॉईन होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम किंवा हे जे तुम्हाला माहिती आहे ही परत उद्या किंवा परवा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आणि याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला युट्यूबवर टाकलं जाईल, कॉलेजच्या युट्यूब चॅनलवर टाकलं जाईल, लिंक तुम्हाला दिली जाईल. रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेल, कारण ऑनलाईन रेस्ट्रिक्शन असल्यामुळे आपल्याला तो अडचण येते. सर्व मेंटॉर शिक्षकांनी आपल्या ग्रुपवर मेसेज टाका की जे विद्यार्थी राहिले त्यांना हे जे काही रेकॉर्डिंग त्यांच्या ग्रुपवर टाकूया. आणि त्याचप्रमाणे आपण त्यांची परत एकदा आपण मीटिंग उद्या परत एकदा आपण त्यांच्याशी बोलूया, जे विद्यार्थी आज आता जॉईन होऊ शकले नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता 30% जे इव्हॅल्युएशन आहे, या 30% इव्हॅल्युएशन बद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी बोलत होतो. तर यासाठी बघा आता आपल्याला अडचण अशी झालेली आहे की कॉलेजमध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपली त्या ठिकाणी अटेंडन्स घेतला जातो, आपली त्या ठिकाणी हजेरी नोंदवली जाते. त्या हजेरीमध्ये आपली मॅन्युअल असल्यामुळे आपण थोडेफार आपण विद्यार्थ्यांचं हित संबंध त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्याच्यामध्ये आपण काहीतरी तडजोड करू शकतो. परंतु आता हे ऑनलाईन शैक्षणिक सुविधा असल्यामुळे या ठिकाणी सगळं रेकॉर्डिंग होत असतं. आता जे मुलं आता ह्या कार्यक्रमाला जॉईन होऊ शकले नाही त्यांचा आपल्यामध्ये या ठिकाणी डाटा सापडणार नाही, परंतु जे मुलं ह्या कार्यक्रमाला आता आपले जॉईन झालेले आहेत याची सर्व माहिती, तंबूत कोण आहे, वितिक शिंदे कोण आहे, काजल तुंगार कोण आहे, कस्तुरी पवार कोण आहे, खंडू शहाणे कोण आहे, आपला ललित मोरे कोण आहे, मनीषा जाधव कोण आहे, हे सगळं मला दिसतंय आता कोण कोण माझ्या समोर जॉईन झालेलं आहे. म्हणजे ही माहिती सगळी स्टोअर होत असते. आणि यदा कदाचित उद्या जर ही परिस्थिती जर दुर्दैवाने ही परिस्थिती जर सुधारली नाही विद्यार्थी मित्रांनो, तर जसं यावर्षी SY TY किंवा SY आणि FYच्या विद्यार्थ्यांचं जे काही इव्हॅल्युएशन झालं, हे इव्हॅल्युएशन त्यांच्या परीक्षा न घेता झालं. त्याच्यामध्ये अटेंडन्स, इंटरनल त्यांचे मार्क्स आणि एकंदरच त्या विद्यार्थ्यांची एकंदरीत शैक्षणिक प्रगती ही शिक्षक किंवा महाविद्यालयाने त्या ठिकाणी तयार करून त्यांचे रिझल्ट लावलेले आहेत. त्यामुळे अशीच जर परिस्थिती दुर्दैवाने, मी परत म्हणतोय, अशीच जर परिस्थिती विद्यार्थी मित्रांनो दुर्दैवाने राहिली तर आपलं इव्हॅल्युएशन हे अशाच पद्धतीने जर झालं तर हा अटेंडन्स तुमचा ह्या लेक्चर्सला हजेरी, शिक्षकांनी दिलेले तुम्हाला गृहपाठ असतील, शिक्षकांनी दिलेले तुम्हाला असाइनमेंट असतील, हे पूर्ण करणं, वेळेत पूर्ण करून देणं आणि त्याचं रेकॉर्ड ठेवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं, कारण हे रेकॉर्डिंग आपल्याला दाखवावं लागणार आहे. त्यावेळेस विद्यापीठ आणि शासन आता मागतंय की तुमचे किती विद्यार्थी ऑनलाईन हजर आहेत याचा आम्हाला डाटा पाठवा, की आपण वेळोवेळी त्यांना तो डाटा सर्व पाठवत असतो. त्यामुळे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की ज्या ज्या वेळेस तुमचे मेंटॉर मेंटी आणि तुमचे विषय शिक्षक तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम थ्रू ज्यावेळेस आपले या ठिकाणी लेक्चर आता होत आहेत, तर त्या लेक्चरला तुम्ही सर्वांनी जॉईन करणं, त्या लेक्चरला उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे, लक्षात घ्या. कारण त्या इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये तुमचा पहिली गोष्ट आहे ते अटेंडन्स, त्याचप्रमाणे होम असाइनमेंट, त्याचप्रमाणे जे काही विविध प्रकारचे जे काही प्रेझेंटेशन असेल, त्याच्यानंतर सरप्राईज टेस्ट असेल आणि त्याप्रमाणे 20 मार्कांची तुमची मिड सेमिस्टर एक्झामिनेशन सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. आणि यानुसार तुमचं इंटरनल इव्हॅल्युएशन 30% इव्हॅल्युएशन आहे हे त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांनी सजग राहणं, तुम्ही विद्यार्थ्यांनी जागरूक राहणं, ज्या ज्या आपल्या मेंटॉर मेंटी महाविद्यालयाकडून किंवा
गुगल क्लासरूम टू तुमच्या विषय शिक्षकांच्या जे काही सूचना येतात त्या सूचनांचं अनुपालन करणं हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. आणि जर याच्यामुळे जर आपल्याला काही पुढे भविष्यात अडचण आली तर आपण आपल्याच पायावर धोंडा पाडणं किंवा दगड मारून घेणं अशा प्रकारची परिस्थिती पुढील काळामध्ये उद्भवू शकते. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना परत सांगेल की तुम्ही सर्वांनी जे जे ज्यावेळेस ऑनलाईन ऍक्टिव्हिटी होत असतात त्याच्यामध्ये तुम्ही हिरिरीने चांगला आपण ऍक्टिव्ह असा सहभाग तुम्ही घ्यायचा आहे. तुमचे प्रश्न असतील ते आपल्या मेंटॉर मेंटी ग्रुपमध्ये त्या ठिकाणी मांडायचे आहेत. तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या काही अभ्यासक्रमाबद्दल काही समस्या असतील, तुम्हाला अभ्यासक्रम समजला नसेल, तुम्हाला परीक्षा पद्धती समजला असेल, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या स्कॉलरशिप सुविधा महाविद्यालयामध्ये आहेत, कुठल्या प्रकारचे लेक्चर्स, कुठल्या प्रकारचे गेस्ट लेक्चर महाविद्यालयामध्ये होतात, याची सर्व चर्चा तुम्ही त्या मेंटॉर मेंटी ग्रुपमध्ये आपल्या शिक्षकांची त्या ठिकाणी करायची आहे, जेणेकरून त्याचं तुम्हाला वेळेवर त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपलं हे ग्रामीण आणि शहरी भागात मोडणारं असं कॉलेज आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्याकडे जवळपास 70% ग्रामीण भागातले विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यापैकी जवळपास 55 ते 60% या विद्यार्थिनी आहेत. दुसरी गोष्ट, जवळपास 80% जे विद्यार्थी किंवा त्याची पुढे जाऊन 85% विद्यार्थी हे आपल्याकडे शिष्यवृत्ती धारक किंवा स्कॉलरशिप धारक आहेत. त्यामुळे आपल्या महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप या उपलब्ध आहेत. समाज कल्याण, आदिवासी विकास, मायनॉरिटी, सेंट्रल सेक्टर आणि छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, या जेवढ्या शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या आपल्याकडे स्कॉलरशिप आहेत. सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप ह्या उपलब्ध आहेत. त्याची वेळोवेळी तुमच्याकडे नोटीस पण तुम्हाला शिक्षकांनी त्या ठिकाणी दिलेली असेल. या सर्व शिष्यवृत्तींचे ऑनलाईन करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जे जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन फॉर्म त्या ठिकाणी भरून जे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करून ते महाविद्यालयामध्ये विविध वेळेमध्ये त्या ठिकाणी जमा करणं हे तुमच्यासाठी बंधनकारक आहे. अन्यथा तुम्ही त्या स्कॉलरशिपला त्या ठिकाणी मुकणार आहेत आणि तुम्हाला मिळणारी जी काही फ्रीशिप असेल, स्कॉलरशिप असेल, मेंटेनन्स अलाउन्स असेल, महाविद्यालयाची फी असेल, या सर्व गोष्टीला तुम्ही मुकणार आहेत आणि तुम्हाला आर्थिक अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्यासाठी सर्व जे काही स्कॉलरशिप धारक विद्यार्थी आहेत सर्वांनी तुम्हाला आम्ही परीक्षा ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं पॉम्पलेट पण सगळ्यांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या तुम्हाला सूचना दिलेल्या आहे की तुम्ही काय करायचंय, कशा प्रकारचे फॉर्म भरायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं आपण सर्वांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पालन करायचं आहे. याच्यानंतर दुसरी आनंदाची गोष्ट आपल्याकडे अशी आहे की आपण आपल्याच महाविद्यालयामध्ये जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण कुठेही गेला तर आपलं असं एकमेव महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयाने हिंदुस्थान पेट्रोलियम, जी भारत सरकारची कंपनी आहे, या भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या मार्फत हिंदुस्थान पेट्रोलियम या स्वायत्त संस्थेच्या मार्फत आपल्या महाविद्यालयातील जे विद्यार्थी SC, ST, OBC, परत एकदा लक्षात घ्या, SC, ST, OBC आणि फिजिकली हँडिकॅप असे जे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांसाठी जवळपास या सगळ्या स्कॉलरशिप व्यतिरिक्त, मगाशी तुम्हाला शासनाच्या स्कॉलरशिप मी सांगितल्या, या सर्व स्कॉलरशिप तुम्हाला मिळणारच आहेत तुम्ही फॉर्म भरल्यावर, परंतु त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल आणि तुमचं उत्पन्नाचा दाखला जर 2.5 लाखाच्या आत असेल तर SC, ST, OBC आणि फिजिकली हँडिकॅप या सर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी आपण हिंदुस्थान पेट्रोलियम या स्वायत्त संस्थेतर्फे तुम्हाला 6,000 पर्यंत ऍडिशनल स्कॉलरशिप मिळते आपल्या महाविद्यालयामध्ये. मागच्या वर्षी आपल्या महाविद्यालयाच्या 192 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता. त्यांना जवळपास 11,32,000 रुपये त्यांच्या स्कॉलरशिप खात्यावर किंवा त्यांच्या बँक खात्यावर हे जमा झाले विद्यार्थी मित्रांनो. हॅलो, येतोय का आवाज? रेंज मध्ये या तुम्ही, रेंज मध्ये. हा येतोय आता. रेंज मध्ये या, तुमची रेंज जाते. छान आहे. हा
ठीक आहे. तर जे जे विद्यार्थी ओबीसी असतील, जे एससी असतील, एसटी असतील किंवा फिजिकली हँडिकॅप असतील, अपंग असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपचा आपण लगेच त्या ठिकाणी दिवाळी आता तुम्हाला आपण शुभेच्छा मी शेवटी देणारच आहे तुम्हाला दिवाळीच्या, परंतु दिवाळीनंतर आपलं कॉलेज लगेच सुरू होणार आहे. आपल्याला दिवाळीच्या वगैरे सुट्ट्या नाही आहेत. आपल्याला फक्त 4च दिवस दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. आपले लेक्चर्स वगैरे सगळे कंटिन्युअस त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत. आपल्याला सुट्ट्या ह्या डिसेंबर मध्ये आहेत, ते सविस्तर तुम्हाला ती माहिती मिळणारच आहे. दिवाळीच्या आपल्या कुठल्याही प्रकारच्या फक्त दिवाळीच्या सणाच्या 3 ते 4 सुट्ट्या आहेत. बाकीच्या आपण सगळे लेक्चर्स वगैरे त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हे दिवाळी हॅलो सर 1 मिनिट, आवाज अटकतोय सर तुमचा. अरे तू रेंज मध्ये वा. हो सर, तुम्ही क्लिअर आहे सर्व? हा ठीक आहे सर, येतोय आवाज. आवाज तुम्हाला आवाज आला ना, तुमची रेंज तपासा. इथून क्लिअर आहे, इथून मी ऑप्टिक फायबर वरून बोलतोय, इथं रेंज व्यवस्थित आहे. ओके सर, येतोय आवाज. हा, तुमची रेंज जाते म्हणून तुम्हाला अडचण येते. ओके, रेंज मध्ये या तुम्ही सर्वजण. तर दिवाळी झाल्यानंतर ह्या सर्व प्रकारचे शिष्यवृत्तीचे फॉर्म, त्याचप्रमाणे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या शिष्यवृत्तीचा फॉर्म, या सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा आपण त्या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर या बदलत्या काळाबरोबर या स्पर्धेच्या युगामध्ये आपण सर्वांनी टिकावं, यासाठी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची, तुम्ही आता नवीन ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी आहे, तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाविद्यालयाने 14 प्रकारचे बीओ आणि कम्युनिटी कॉलेजचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. तुम्हाला नंतर आंधळे सर तुम्हाला सांगणार आहेत की तुम्हाला एकूण 140 क्रेडिट 3 वर्षामध्ये मिळवायचे आहेत. 3 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही FY SY TY चं शिक्षण हे घेत असाल त्यावेळेस तुम्हाला 140 क्रेडिट मिळवायचे आहेत. 132 तुम्हाला जे काही तुम्हाला रेग्युलर विषय तुम्ही शिकणार आहेत त्या विषयानुसार मिळणार आहेत आणि 8 क्रेडिट असे आहेत. हे 8 क्रेडिट तुम्हाला, हे कंपल्सरी 8 क्रेडिट आहे आणि हे 8 क्रेडिट तुम्ही विविध प्रकारचे जे काही उपक्रम आहेत या उपक्रमामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचे आहेत. ते जे विविध प्रकारचे उपक्रम आहेत ते मी तुम्हाला त्या ठिकाणी 1-2 सेकंदात सांगतो. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 132 हे क्रेडिट जे काही आपलं रेग्युलर शिक्षण तुमचं सेमिस्टर होणार आहे त्याच्यानुसार घ्यायचे आहेत आणि 8 क्रेडिट असे आहेत बाळांनो की ते 8 क्रेडिट जे कंपल्सरी आहेत. हे 8 क्रेडिट जर तुम्ही मिळवले नाही आणि इकडे 132 पैकी 132 जरी क्रेडिट असले तरी तुम्ही फेल मधून तुमचा रिझल्ट येणार आहे. आणि जे काही कंपल्सरी 8 क्रेडिट आहेत त्या कंपल्सरी 8 क्रेडिटला तुम्हाला आंधळे सर तुम्हाला त्याचं सविस्तर सांगतील की त्याच्यामध्ये 9 प्रकारचे त्यांनी विविध ग्रुप केलेले आहेत. पहिला ग्रुप जो आहे जो कंपल्सरी आहे फिजिकल एज्युकेशन, ज्याला खेळ आपण म्हणतो. या फिजिकल एज्युकेशन मध्ये तुम्हाला सेमिस्टर 1 मध्ये 1 क्रेडिट घ्यायचं आहे आणि सेमिस्टर 2 मध्ये म्हणजे FY ला तुम्हाला हे 1-1 क्रेडिट त्या ठिकाणी घ्यायचे आणि हे 2 क्रेडिट तुम्हाला कंपल्सरी आहे. एकूण 8 क्रेडिट तुम्हाला मिळवायचे लक्षात घ्या आणि हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. आणि हे 8 क्रेडिट 2 तुम्हाला खेळाचे माध्यमातून तुम्हाला हे कंपल्सरी सगळ्यांना मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर खेळामध्ये चांगलं तुम्ही नैपुण्य दाखवलं, तुम्ही जर कॉलेज लेवलला तुम्ही जर ह्या खेळामध्ये भाग घेतला तर त्याचा 1 क्रेडिट मिळणार आहे. तुम्ही जर विद्यापीठ किंवा स्टेट लेवलला त्या ठिकाणी स्पोर्टचं रिप्रेझेंटेशन किंवा महाविद्यालयातर्फे त्या ठिकाणी विद्यापीठ स्तरावर किंवा राज्य स्तरावर जर खेळायला गेला तर तुम्हाला 2 क्रेडिट मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला NSS NCC तुम्हाला माहित आहे, NCC ची नोटीस आपण तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असेल. आली आहे का सर्व विद्यार्थ्यांना नोटीस? NCC आले सर आले. ओके. तर NCC ची जी नोटीस आहे त्याच्यात आपण सूचना दिलेली आहे की तुम्हाला काहीतरी 23 ते 28 तारखेच्या दरम्यान जे काही आपले आर्मीचे जे काही त्यांचे इन्स्ट्रक्टर असतात ते येऊन तुमची सर्व चाचणी घेऊन तुमची परीक्षा घेऊन त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी या NCC घेण्यासाठी इच्छुक असतील त्या अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस महाविद्यालयाशी संबंधित शिक्षकांची आणि महाविद्यालयाची आपण
संपर्क साधायचे लक्षात घ्या. त्याच्याप्रमाणे NSS आहे. NSS मध्ये तुम्ही जर भाग घेतला तर तुम्हाला 1 क्रेडिट मिळणार आहे. NCC मध्ये तुम्ही जर अॅन्युअल कॅम्प केला तर 1 क्रेडिट मिळणार आहे. B सर्टिफिकेट किंवा C सर्टिफिकेट तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला 2 क्रेडिट मिळाले आहे. आणि NSS NCC साठी जे काही प्रजासत्ताक दिनाची जी काही परेड असते ज्याला RD परेड म्हणतो त्याला जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्याचे 4 क्रेडिट मिळाले. त्याच्यानंतर तुम्हाला आविष्कार कॉम्पिटिशन आहे, रिसर्च पेपर प्रेझेंटेशन आहे, पार्टिसिपेशन इन समर स्कूल प्रोग्राम आहेत, शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. आता हे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत मित्रांनो लक्षात घ्या, या शॉर्ट टर्म कोर्सेस मध्ये तुम्हाला 3 क्रेडिट मिळवू शकता तुम्ही. हे पहिले 2 तर 8 तर तुम्हाला मिळवायचे आहेत आणि दुसरे जे काही 6 क्रेडिट तुम्हाला मिळवायचे. तुम्ही NSS NCC स्पोर्ट्स त्याच्यानंतर तुम्हाला B सर्टिफिकेट C सर्टिफिकेट हे सगळं सांगितलं. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या जे काही सायंटिफिक कॉम्पिटिशन असतात, आविष्कार पार्टिसिपेशन असेल त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकतात. सायन्सचे विद्यार्थी किंवा सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यानंतर पार्टिसिपेशन इन समर स्कूल ऑब्लिक प्रोग्राम शॉर्ट टर्म कोर्स, जे छोटे छोटे एक 8 ते 10 दिवसाचे कोर्स असतात. अशामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी भाग घेतले तर तुम्हाला 3 क्रेडिट त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि याच्याही व्यतिरिक्त जे काही ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस किंवा मूक कोर्सेस असतील किंवा अजून विविध प्रकारचे जे काही बाकीचे जे काही कोर्सेस असतील तर त्यासाठी आपण जे काही BOC आणि कम्युनिटी कॉलेजचे कोर्सेस आपल्या महाविद्यालयामध्ये चालू केलेले आहेत. या BOC आणि विविध प्रकारचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर एक आहे, डिफेन्स अँड जे काही विद्यार्थी डिफेन्स मध्ये किंवा आर्मी मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे ते डिफेन्स अँड फिजिकल एज्युकेशन त्यांच्यासाठी आहे. डिजिटल मार्केटिंग एक नवीन विषय आलेला आहे. ई कंटेंट डेव्हलपमेंट आहे, बँकिंग अँड फायनान्स आहे, फूड प्रोसेसिंग आहे, लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन आहे, सॉइल अँड वॉटर अनालिसिस आहे, सेरिकल्चर आहे, त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, ट्रॅव्हल टुरिझम आहे, ह्युमन राईट्स आहेत, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट रिपेअरिंग अँड मेंटेनन्स, अशा विविध प्रकारचे आपल्याकडे डिप्लोमा डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्सेस आपण 14 प्रकारचे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत. त्यामुळे हे क्रेडिट तुम्हाला 8 क्रेडिट तुम्हाला मिळवायचे आहेत. तुम्ही जर या कोर्सला जर तुम्ही त्या ठिकाणी सहभाग नोंदवला तर तुम्हाला ऑटोमॅटिक ते क्रेडिट मिळणार आहे आणि तुम्हाला शासनाचं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं सेक्टर स्किल यांचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळणार आहे, जे तुम्ही पुढील जीवनामध्ये नोकरी आणि व्यवसायासाठी ते तुम्हाला उपयोगात येणार आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की तुम्ही हे जे काही कम्युनिटी कॉलेज कोर्सेस आहेत प्रत्येक विभागाला कोर्स आहे लक्षात घ्या. तुम्ही हिस्ट्रीला गेलात, तुम्ही जॉग्राफीला गेलात, तुम्ही बॉटनीला गेलात, तुम्ही केमिस्ट्रीला गेलात किंवा तुम्ही अजून कॉमर्सला गेलात किंवा कुठल्याही तुम्ही विभागात जा, सगळ्या विभागांसाठी आपण हे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत आणि याला मुदत आहे. तुम्ही 25 तारखेच्या आत या कोर्सला ऍडमिशन किंवा एनरोल होणं तुम्हाला बंधनकारक आहे. याला लागणारी जी काही फी आहे ही फी तुम्हाला जी काही हिंदुस्थान पेट्रोलियमची त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे त्या स्कॉलरशिप म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पेड करू शकता किंवा तुम्हाला इन्स्टॉलमेंट वगैरे जर पाहिजे असतील तर ते पण महाविद्यालयातर्फे तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असतील. तर सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की तुमचा आवडीचा या पैकी जो काही विषय तुम्हाला आवडला असेल तर त्या कुठल्याही एका कोर्सेसला आपण त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीनेच हे कोर्सेस त्या ठिकाणी होणार आहेत आणि तुम्हाला जे काही मॅन्डेटरी कंपल्सरी क्रेडिट तुम्हाला लागणार आहे ते क्रेडिट या मार्फत तुम्हा विद्यार्थ्यांना डबल त्या ठिकाणी तुम्हाला चान्स आहे की तुम्हाला ते सर्टिफिकेट पण मिळणार आहे जे पुढील जीवनामध्ये तुम्हाला नेहमीच उपयोगी पडणार आहे. त्याचप्रमाणे जे कंपल्सरी किंवा मॅन्डेटरी क्रेडिट ज्याला म्हणतो तेही याच्या मार्फत तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे 25 तारखेच्या आत तुम्ही विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपण फक्त 30-30च विद्यार्थी एका कोर्सला घेणार आहोत. त्यामुळे कोर्सेस कमी आहेत आणि विद्यार्थी संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जर काही आपल्याला भाग घ्यायचा असेल त्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क आपल्या मेंटॉर मेंटी टीचरशी त्या ठिकाणी संपर्क साधून या विषयाबद्दल आपण सर्व माहिती त्या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. त्यामुळे या जे काही विविध प्रकारच्या ज्या योजना आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत याविषयी मी आपल्याशी बोललेलो आहे. परीक्षा पद्धतीविषयी तुम्हाला जे काही आंधळे सर आपले परीक्षा अधिकारी ते तुमच्याशी आता लगेच बोलणार आहेत.
उद्या तुमच्याशी IQAC कोऑर्डिनेट काळे सर आणि कम्युनिकेशन स्किलसाठी आपल्याशी आपल्या ज्या माजी प्राध्यापिका आडके मॅडम ह्या तुमच्याशी उद्या संवाद साधणार आहे. त्यामुळे हे लेक्चर इंडक्शन प्रोग्राम याचा अटेंडन्स सुद्धा कंपल्सरी लक्षात घ्या. याचा अटेंडन्स सुद्धा आपल्याला दाखवावा लागणार आहे. त्यामुळे आज नंतर परीक्षा पद्धती काय, परीक्षा कशा होणार आहेत तुमच्या, या सर्व गोष्टी आपल्याला आंधळे सर त्या ठिकाणी सांगणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला बाकीचे उद्याचे जे लेक्चर्स आहेत काळे सर, कम्युनिटी कॉलेज, एकंदरीतच कॉलेजच्या बाबत इतर माहिती जी तुम्हाला मिळणार आहे हे पण उद्या तुम्हाला काळे सर तुमच्याशी शेअर करतील. आणि त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य ज्याला म्हणतो, समाजात आपण वावरताना आपल्याकडे जर चांगलं संभाषण कौशल्य असेल तर आपण चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो. त्यासाठी आपल्याला आडके मॅडम आपल्याशी उद्या आपल्याशी संवाद साधतील. तर या सर्व कार्यक्रमासाठी आपण त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचं आहे. या बाबतीत तुमच्या जर काही त्या ठिकाणी काही समस्या असतील, काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मेंटॉर मेंटी ग्रुप जे आहे या मेंटॉर मेंटी ग्रुपवर त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट करायची आहे, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निराकरण केलं जाईल. आणि कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर मेंटॉर मेंटी ग्रुपशी संपर्क साधा. आणि अडचण सुटली नाही तर डायरेक्ट माझ्याशी आपण त्या ठिकाणी, मी पण तुमच्या बऱ्याचशा मेंटॉर ग्रुपला त्या ठिकाणी अटॅच आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही माझ्याशी पण त्या ठिकाणी डायलॉग करून तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची सोडवणूक करायची आहे. आणि एक चांगलं शैक्षणिक वातावरण तयार करून आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमण, आपली जे काही आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची जी काही अपेक्षा आहे ही अपेक्षा आपण त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. यासाठी आपण पुढील 3 वर्ष आपण बरोबर राहणार आहोत. तर त्यावेळेस आपण भेटणारच आहोत. परंतु आता आपण ऑनलाईन सर्वजण भेटलो आहे. आपण दिवाळी, आता 2-4 दिवसात दिवाळी हा सण आलेला आहे, परंतु कोरोना कोविड-19 मुळे आपण वैयक्तिक आपण भेटू शकत नाही. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईल. आणि जसं मी सांगितलं, कम्युनिटी कॉलेज असेल, स्कॉलरशिपचे प्रश्न असतील, हिंदुस्थान पेट्रोलियमचे स्कॉलरशिप असतील, काही विद्यार्थी ऍडमिशन पासून काही वंचित असतील तर असे काही दुसऱ्या महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थी जर तिकडे गेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना सांगा की आपल्याकडे काय काय स्कीम आहे. या स्कीम त्या तुमचे जे काही विद्यार्थी बरोबरीचे असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवा. आणि त्यांना सुद्धा सांगा की तुम्ही जर या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं तर पुढील काळामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारच्या सुख सुविधा आणि कुठल्या प्रकारच्या तुम्हाला गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत याचं आपण त्या सर्व विद्यार्थी मित्रांशी, आपले अजून ऍडमिशन चालू आहे, जे विद्यार्थी काही दुसऱ्या महाविद्यालयामध्ये ऍडमिट झाले असतील, ज्यांना या सुविधांचा त्या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांना पण आपण आपल्या महाविद्यालयामध्ये तुम्ही त्यांना येण्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आग्रह करावा असे मी या ठिकाणी सांगेल. कारण आपल्याच असं एक महाविद्यालय जिथे NCC आहे, जिथे कम्युनिटी कॉलेज आहे, तिथं सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत. आणि त्या व्यतिरिक्त हिंदुस्थान पेट्रोलियमची 6,000 पर्यंत ऍडिशनल स्कॉलरशिप ही फक्त आणि फक्त आपल्याच महाविद्यालयामध्ये आहे. जे बाहेरचे विद्यार्थी, त्यांना या महाविद्यालयामध्ये काय गोष्टी आहेत या माहीत नसतात. तर ह्या गोष्टी तुम्ही जरूर बाकी विद्यार्थ्यांच्या कानावर घाला आणि त्यांनाही या चांगल्या शिक्षणाच्या, चांगल्या कॉलेजमध्ये, आपल्या महाविद्यालयामध्ये येण्यासाठी तुम्ही त्यांना प्रवृत्त कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. मित्र, आपल्या महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला विज्ञान वर्गासाठी आयोजित केलेल्या दीक्षा म्हणजेच स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम या कार्यक्रमात आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर विजय मेदने सरांनी अतिशय बहुमोल अशी इत्थंभूत माहिती, मार्गदर्शन आपणास केलेले आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय प्राचार्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रहो, तसेच आपल्या महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर आंधळे सर परीक्षा व परीक्षा पद्धती या संबंधी आपणास सविस्तर माहिती देतील. मी आंधळे सरांना विनंती करेल की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना परीक्षा, तिचे स्वरूप व त्या संबंधीची संपूर्ण माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने द्यावी. आंधळे सरांचं स्वागत करेल आणि आंधळे सरांना निमंत्रित करेल. सर प्लीज. थँक्यू सो मच. कॉमर्स लिंक पाठवा, मेल करा ना. कॉमर्स लिंक गीते मॅडमना सांग.
हॅलो, सर्वांना आवाज येतो माझा? हो सर. सर्वांना हो नमस्कार. सर. हो येतो नो सर. येतो सर नो आवाज. सर. ओके येतोय सर. ओके तर ओके आपण परीक्षाबद्दल जे करतो, आपण जे सीबीएस सिस्टीम आहे, सीबीसीएस सिस्टीम म्हणजे काय? पर्पज ऑफ इंट्रोडक्शन ऑफ द सीबीसीएस चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. तुमच्या आवडीचे विषय तुम्ही FY पासून ते TY पर्यंत घेऊ शकता, अशी ही सिस्टीम आहे. आता ही सिस्टीम इज टू ब्रिंग इक्विटी, इफिशियन्सी अँड एक्सलन्स इन द हायर एज्युकेशन सिस्टीम ऑफ द कंट्री. म्हणजे ही जी सिस्टीम आहे सगळीकडे पूर्ण जगामध्ये सारखेपणा असावा, युनिफॉर्मिटी असावी, म्हणून ही सिस्टीम आपल्या गव्हर्नमेंटने म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट UGCने सुरू करण्यात आली आहे. दिस टू एनहान्स द अकॅडमिक स्टँडर्ड अँड क्वालिटी इन हायर एज्युकेशन. प्लस हे जे काही स्टँडर्ड आहे म्हणजे जी काही कमतरता असेल पहिल्या ज्या एज्युकेशन मध्ये होतं ती भरून काढण्यासाठी दी न्यू सिस्टीम इज इन्व्हॉल्विंग टू देम टू इम्प्रूव्ह द इनोव्हेशन अँड इम्प्रूव्हमेंट इन अ क्युरिक्युलम, टीचिंग लर्निंग प्रोसेस, examination and evaluation. Means they can be evaluated, means नाविन्यपूर्ण, they can be including to them inside this CBCS system. There is a very important for the worldwide, means any student they can be goes in the any other university, any other college also. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा या कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं असेल किंवा दुसऱ्या विद्यापीठात जायचं असेल तर यासाठी सगळीकडे युनिफॉर्म अशी सारखी सिस्टीम करण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात केव्हाही कोणत्या वर्गासाठी इथून ऍडमिशन किंवा दुसऱ्या तिकडं ऍडमिशन घेऊ शकतो. इट कम्प्लायन्स विथ देअर ग्लोबल ग्रेडिंग सिस्टीम. म्हणजे जे ग्लोबल लेवलला जे आहेत त्याचं सगळ्यांचं हे अनुपालन करण्यात आलेलं आहे. जे जगामध्ये चालतं तेच आपल्या भारतामध्ये पण अशी सिस्टीम ही सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून ह्याच्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या भारतामध्ये ग्रॅज्युएट करत होते, पोस्ट ग्रॅज्युएट करत होते, नंतर ज्यावेळेस ते फॉरेन कंट्रीमध्ये जात होते, अमेरिका असेल, जपान असेल, तर त्या ठिकाणी परत त्यांना 1 वर्ष त्यांना कोर्स करावा लागत असा, कारण त्यांची जी काही सिस्टीम होती ती सिलेबस होता तो वेगळा होता. त्यामुळं जेणेकरून एका विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जाऊ नये यासाठी ग्लोबल लेवल सारखी सगळीकडे सारख्या लेवलची अशी ही सिस्टीम सुरू केली आहे. म्हणजे सिलेबस हा इन्क्लूड केलेला आहे FY साठी ते TY पर्यंत, जेणेकरून तुमचं कधी कोणत्याही तुम्ही कंट्रीमध्ये जर गेले किंवा भारतामध्ये कुठे जर गेले, कोणत्या स्टेटमध्ये गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही. The global system, all the major higher education system across the world इम्प्लिमेंटिंग द सिस्टीम ऑफ द क्रेडिट. आता त्याच्यामध्ये जे वर्ल्ड मध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे जग जे आहे, जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही सिस्टीम आहे ती सर्वप्रथम कोणकोणत्या देशाने सुरू केलेली आहे? युरोपियन कंट्रीजमध्ये जवळपास ट्रान्सफर दिस सिस्टीम जवळपास सगळ्या युरोपियन कंट्रीमध्ये ही सिस्टीम सुरू आहे. त्याचबरोबर नॅशनल क्वालिफिकेशन अँड फ्रेमवर्क इन ऑस्ट्रेलियामध्ये पण जे नॅशनल लेवलला सगळीकडे जगामध्ये जे काही चालतं तशी ती ऑस्ट्रेलियाला पण ही सिस्टीम अशी सुरू केलेली आहे. देन पॅन कॅनेडियन प्रोटोकॉल ऑन ट्रान्सफरेबिलिटी क्रेडिट, म्हणजे याच्यामुळे काय होतं सगळीकडे ट्रान्सफरेबिलिटी जे काही सिस्टीम आहे, जे काही सिलेबस आहे तुमचा फ्रेमवर्क केलेला आहे सगळीकडे सारख्याच प्रमाणामध्ये या सिस्टीम, जेणेकरून आपल्या भारतामध्ये पण अशाच प्रकारची सिस्टीम हिने ऍक्सेप्ट केलेली आहे, जेणेकरून ट्रान्सपरन्सी आहे तिकडे जे काही सिलेबस मध्ये शिकवलं जातं त्याचप्रमाणे आपल्याकडे पण ही शिकवण्यात यावी असं ह्या गव्हर्नमेंटचा उद्देश होतो, म्हणून ही सिस्टीम सुरू करण्यात आहे. क्रेडिट अक्युमुलेशन अँड ट्रान्सफर सिस्टीम इन UK, ही सिस्टीम UK मध्ये युनायटेड किंगडम या ठिकाणी पण ही सिस्टीम खूप पूर्वीच्या काळापासून जवळपास 30-35 वर्षापासून ही सुरू करण्यात आलेली आहे. सिस्टीम ऑपरेटिंग इन द US, जपान एक्सेट्रा आर बेस्ड ऑन द क्रेडिट सिस्टीम. जवळपास युनायटेड स्टेटमध्ये किंवा जपानमध्ये जवळपास सगळ्या जगामध्ये ही सिस्टीम ही ऍक्सेप्ट केली आहे. भारताने या वर्षापासून तुमच्यासाठी ही सुरू करली आहे, जेणेकरून जे विद्यार्थी त्यांचं थोड्या प्रमाणात आपलं नुकसान होऊ नये, एखादं वर्ष वाया जाऊ नये यासाठी ही सिस्टीम सुरू केली आहे. CBCS सिस्टीम ही चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. त्याचे एम काय आहे? एम टू ब्रिज द गॅप बिटवीन द UG डिग्री अँड एम्प्लॉयबिलिटी. या दोन्ही मध्ये जी काही गॅप आहे, जे समजा कुठे तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्या ठिकाणी तर ते अप्लाय करण्यासाठी जे तुमच्या त्याच्यामध्ये गॅप जे होता 1 वर्ष थांबावं लागायचं, 1 वर्षाचा कोर्स करावा लागायचा त्या ज्या देशामध्ये गेले त्या ठिकाणी, तर आता ही करायची गरज लागणार नाही. त्याचप्रमाणे एका ते स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये पण तुम्हाला कुठेही जाता येईल, त्या ठिकाणी जे सिलेबस आहे जवळपास सगळीकडे सारखाच असेल, सेम एक क्रेडिट असेल त्यामध्ये. एम्पॉवर द स्टुडंट टू अचीव्ह द ओव्हरऑल एक्सलन्स, म्हणजे उत्कृष्टता ती विद्यार्थ्यांनी एकदम छान प्रकारे अचिव्हमेंट करू शकतो तो याच्या सिस्टीममुळे.
make US education student centric rather than the system centric or teacher centric. आता जे US मध्ये जी काही सीबीएस सिस्टीम आहे त्याचप्रमाणे स्टुडंटला पण आणि टीचरला पण अशा प्रकारची आपल्या इकडे ही सिस्टीम सुरू करण्यात येईल. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त बेनिफिट हा तुम्हाला होणार आहे. ट्राय टू क्रिएट अ हॉलिस्टिक सिलेबस. एकदम हा जे काही सिलेबस आहे हा एकदम प्रवाहित असा असणारा सिलेबस आहे. खूप छान प्रकारे हा सुंदर हा सिलेबस बनवलेला आहे. सर्व जगामध्ये हा म्हणजे ऍक्सेप्ट केला असा सिलेबस आहे. सगळ्या पूर्ण स्टेटमध्ये हा सगळ्याच विद्यापीठाने भारतातले हे ऍक्सेप्ट केलं आहे आणि सगळीकडेच हा उपयोगी आहे. असा सिलेबस तयार केलेला आहे. अप्रोप्रिएटली ब्लेंड कोर पेपर विथ द इलेक्टिव्ह पेपर. तुम्हाला जे काही समजा पेपर जे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिलेक्ट करावं लागतील, काही ते तुम्हाला इलेक्टिव्ह असतील, तुम्हाला चॉईस असतील ते, त्यामुळे तुम्ही ते चॉईस करू शकता. तुम्हाला जे सब्जेक्ट पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. जेणेकरून समजा आता बीएचा एखादा विद्यार्थी असेल त्याला बीएससीच्या एखाद्या सब्जेक्टमध्ये समजा त्याला एखादा कोर्स करायचा असेल किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये त्याला करायचा असेल तर तो सब्जेक्ट तो घेऊ शकतो. किंवा बीएससीचा एखादा विद्यार्थी असेल त्याला समजा बीएच्या एखाद्या विद्यार्थ्यामध्ये त्याला जर क्रेडिट 2 घ्यायचे असेल तर तिकडचे तो 2 सब्जेक्ट चॉईस करू शकतो. तर अशा प्रकारचे हा फ्लेक्झिबल आहे, म्हणजे कोणताही विद्यार्थी कोणत्या फॅकल्टीचे सब्जेक्ट घेऊ शकतो. तर अशा प्रकारचं ब्लेंड कोर पेपर म्हणजे एकमेकांकडचे त्या कोणत्या फॅकल्टीमध्ये किंवा बीकॉम मध्ये पेपर घेऊ शकता, एक चॉईस करू शकता आणि ती एक्झाम देऊ शकता. तर अशा प्रकारची ही चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आहे. सगळी विद्यार्थी केंद्रित आहे, विद्यार्थ्याचे बेनिफिट असणारी अशी केंद्रित अशी ही सिस्टीम आहे. फोकस ऑन ॲबिलिटी इनहान्स अँड स्किल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट. म्हणजे ही जी काही सिस्टीम आहे हे सगळ्यात जास्त बेनिफिट आहे. कसं आहे याच्यामध्ये there is a very useful or beneficial to develop the skill development of the student. म्हणजे स्किल वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल आहेत त्या स्किल किंवा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फोकस ऑन ॲबिलिटी टू इन्क्रीज, म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही स्किल असतील त्याच्या ॲबिलिटी आहे या डेव्हलप करण्यासाठी ही सिस्टीम कॅन बी ऑफरिंग टू देम. Difficulties in the entering the student performance report. There is a large variety of the institution of the higher education in the country and across the globe. जर भारतातच पाहिलं तर खूप प्रमाणामध्ये अशा वेगळ्या प्रकारचे हे इन्स्टिट्यूट आहेत. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या समजा नाशिकच्या विद्यार्थ्याला औरंगाबादला किंवा जळगावला किंवा दुसऱ्या विद्यापीठात जायचं असेल किंवा दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं असेल, त्यांना खूप प्रॉब्लेम यायचे, ते तिकडे ऍडमिशन घेऊ शकत नव्हते. एखादं समजा कुणाच्या वडिलांची ट्रान्सफर झाली, समजा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले, तिकडे त्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांना ऍडमिशन घेता येत नव्हतं. परत त्यांना एफवाय पासून त्यांना करावं लागायचं. समजा तो एसवाय जर असेल तर त्याला परत एफवाय पासून तिथे एक्झाम द्यावी लागायची. तर ही जी काही सिस्टीम आहे या सिस्टीममुळे पूर्ण जगामध्ये, भारतामध्ये असून पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही पुढचं एज्युकेशन कंटिन्यू करू शकता. प्रेझेंटली परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट इज रिपोर्टेड युजिंग द कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ द मार्क सेक्युअर इन द एक्झामिनेशन और ग्रेड और बोथ. जी काही पहिली सिस्टीम होती मार्क देत होती, त्या मार्कपेक्षा ग्रेड सिस्टीम खूप छान आहे. तर दिस अ बेनिफिटेड फॉर द स्टुडंट. त्यामुळे छानपैकी ग्रेड जे तुम्हाला ओ पासून ते जे डी पर्यंत जी ग्रेड आहेत ग्रेड तुम्हाला एबीसीडी अशी ग्रेड आहे त्यामध्ये. ग्रेड सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी युजफुल और बेनिफिशियल फॉर द स्टुडंट. द कन्व्हर्जेशन फ्रॉम द मार्क टू द लेटर ग्रेड अँड द लेटर ग्रेड यूज व्हॅरी वायली अक्रॉस इन द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन द कंट्री. म्हणजे जवळपास सगळ्याच इन्स्टिट्यूटमध्ये जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी सगळीकडेच ही सिस्टीम लागू करण्यात आहे. जे मार्क सिस्टीम होती पूर्वीची ती मार्क सिस्टीम बंद करून या ग्रेड सिस्टीम मध्ये कन्व्हर्शन करण्यात आलेलं आहे. दिस क्रिएट अ डिफिकल्टी फॉर द अकॅडमिया अँड द एम्प्लॉई टू द अंडरस्टँड अँड देअर परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट. जे द ग्रॅज्युएटिंग फ्रॉम दिस डिफरंट युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. आता ही जी काही सिस्टीम आहे दे आर डिफरंट डिफिकल्टीज फॉर द एम्प्लॉईज टू अंडरस्टँड अँड देअर परफॉर्मन्स द स्टुडंट फॉर द ग्रॅज्युएट फ्रॉम द डिफरंट युनिव्हर्सिटीज. जे वेगवेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्यामध्ये खूप डिफिकल्टी होती, खूप असं डिफरन्शिएशन होतं, व्हेरिएशन होतं. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा सिलेबस वेगळा असायचा, प्रत्येक युनिव्हर्सिटीचा प्रत्येकाचा त्या ठिकाणी पॅटर्न वेगळा असायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजा इथून युजी करून पीजी जर करायचे असेल दुसऱ्या विद्यापीठामध्ये तर त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याला फेस करावं लागायचं. तर या सिस्टीममुळे त्यांना तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातून पीजी करायला गेले समजा इथून युजी झाल्यानंतर तर त्याच्यामध्ये तुम्हाला फेस करायची काहीही गरज लागणार नाही. या ग्रेड सिस्टीममुळे आणि किंवा या सीबीएसई सिस्टीम इज व्हेरी युजफुल और व्हेरी बेनिफिशियल फॉर ऑल स्टुडंट. मायग्रेशन फ्रॉम मार्क टू द ग्रेडिंग सिस्टीम. आता जे मार्कचे काही कन्व्हर्जेशन हे ग्रेडिंग सिस्टीम केलेलं आहे. It is desirable to adopt the uniform system of the evaluation and reporting from the performance of student. सगळ्यांनी जे काय आहे सगळ्यांनी अडॉप्ट केलेले आहे. या डिझायरेबल युनिफॉर्म सगळीकडे युनिफॉर्म सारख्याच प्रमाणात आहे, त्याचं इव्होल्युशन केलेलं आहे. मार्क्सचं कन्व्हर्जेशन कशामध्ये केलं आहे, ग्रेडमध्ये केलेलं आहे फॉर द स्टुडंट. द ग्रेडिंग सिस्टम इज कन्सिडर टू बी बेटर दॅन दी
conventional mark system, and hence it is has been followed in the top institution in India and abroad. जवळपास जे भारतामधल्या टॉप युनिव्हर्सिटी ज्या आहेत, आपण जनरली चेन्नईची म्हणतो, मद्रासची काही समजा IIT पवईची असेल, त्या असे जे काही इन्स्टिट्यूट टॉप आहेत, आणि अब्रॉड म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये त्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्या सिस्टीममध्ये काय ग्रेडिंग सिस्टीम आहे, तर तशाच प्रकारची बेटर आपल्याकडे ग्रेडिंग सिस्टीम सुरू करण्यात आहे. दिस इज अ व्हेरी युजफुल, व्हेरी बेनिफिशियल फॉर ऑल स्टुडंट. तुम्हाला सगळ्यांसाठी ही खूप फायद्याची आहे. दिस विल फॅसिलिटेट द स्टुडंट mobility across the institution within and the cross countries, and also enable the potential employer to assess the performance of the student. तुम्हाला सगळीकडे जवळपास ज्या काही फॅसिलिटी आहे, म्हणजे फॅसिलिटी मोबिलिटी आहे, तुम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या कॉलेजला किंवा दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये असं कुठेही तुम्हाला किंवा अक्रॉस कंट्री त्या ठिकाणी पण तुम्हाला सध्या पुढचं एज्युकेशन करण्यासाठी जाऊ शकता, केव्हा पण जाऊ शकता. FY झाल्यानंतर, SY झाल्यानंतर किंवा TY झाल्यानंतर जाऊ शकता. अशा प्रकारची त्याच्यामध्ये फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे. choice based credit system. आता CBCS is a choice based credit system provide for student to select from the prescribed courses. आता कोर कोर्सेस, ज्यामध्ये कोर कोर्सेस त्यामध्ये कंपल्सरी जे समजा विद्यापीठांना असेल किंवा आपल्या त्याच्यामध्ये त्या डिपार्टमेंटचे असेल, जे काही कंपल्सरी कोर्सेस आहेत ते आर रिक्वायर आहे टू कम्प्लीट द प्रोग्राम इन द सेट डिसिप्लिन. काही सब्जेक्ट आहेत ते कंपल्सरी आहेत, त्यामध्ये काही प्रमाणात त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. काय सर वेगळा आवाज येतो असं. इलेक्टिव्ह कोर्सेस. इलेक्टिव्ह कोर्सेस म्हणजे तुम्हाला त्यामध्ये काही चॉईस करायचे, त्याच्यामध्ये जनरली देयर इज अ बेनिफिशियल डिसिप्लिन ऑफ द स्टुडंट. त्याच्यामध्ये डिसिप्लिन ऑफ द स्टडी म्हणजे तुम्हाला स्टडी करायचं, तुम्हाला जे सब्जेक्ट आवडतात असे तुम्ही चॉईस करू शकता. प्रोव्हाइडिंग अँड एक्सपांडेड, त्यामध्ये तुम्हाला भरपूर आहे. तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं की समजा तुम्ही असं दिलं वायरली इलेक्ट्रिकल कोर्स दे कॅन चॉईसिंग, म्हणजे तुम्ही ते चॉईस करू शकता, तुम्ही ते घेऊ शकता. एनेबलिंग द एक्सपोजर टू द सम अदर डिसिप्लिन डोमेन. तुम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण समजा एखाद्या बाहेरच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा असेल किंवा एखादा समजा दुसरे एखादी डिप्लोमाची ब्रँच असेल, तर त्या ठिकाणी पण तुम्ही तो सब्जेक्ट चॉईस करून त्या ठिकाणची क्रेडिट तुम्ही हे जमा करू शकता. नॅचरली स्टुडंट प्रोफिशियन्सी ऑर दी स्किल, देयर इज अ इन्क्रीजिंग दी स्किल. मग त्याच्यामुळे काय होईल, तुमच्यामध्ये समजा एखादा तुम्ही कुठे डिग्री कोर्स सुरू असेल, कुठे स्किल ओरिएंटेड कोर्स असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ किंवा ऑनलाईन एखादा समजा कोर्स असेल तर ते तुम्ही कम्प्लीट करू शकता आणि तुमची क्रेडिट तुम्ही जमा करू शकता. तर अशा प्रकारची दुसरे पण तुम्ही सब्जेक्ट घेऊन तुमचं स्किल जे आहे किंवा प्रोफिशियन्सी आहे ती तुम्ही इन्क्रीजिंग टू देम, तर तुम्ही ते तुमच्या ह्याच्यामध्ये इन्क्रीज करू शकता. त्याच्यानंतर दुसरं जे आहे त्याच्यात फाउंडेशन कोर्स. आता व्हॅल्यू ऍडेड कोर्स ते पण याच्यामध्ये त्यांनी ऍड केले. इज ऑल्सो सर कंपल्सरी असणार इलेक्टिव्ह. त्यामध्ये काही कंपल्सरी काही इलेक्टिव्ह मेकिंग दिस एज्युकेशन, त्यामध्ये काही कंपल्सरी केले आहे. त्याच्यामध्ये फाउंडेशन हा कोर्स कंपल्सरी आहे काही ठिकाणी, आणि काही त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये एक चॉईस पण करू शकता. तर अशा प्रकारची सीबीएसई सिस्टीमचा हा सिलेबस जनरली जवळपास आहे. अबाउट द सिस्टीम, आता ही सिस्टीम जी आहे टू कीप द स्पेस विथ द ग्लोबल स्टँडर्ड. आता ग्लोबल जे काय स्टँडर्ड आहे सगळं मेंटेन करण्यासाठी जे जगामध्ये शिकवलं जातं तेच आपल्या भारतामध्ये पण, भारतातल्या विद्यार्थ्यांना पण शिकवलं पाहिजे. ते मेंटेन करण्यासाठी आपल्या विद्यापीठांनी, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे या पण विद्यापीठांनी ह्याची डिसाइडेड टू इम्प्लिमेंट द CBCS सिस्टीम फ्रॉम द 2019 to 2020 ऍट दी फर्स्ट इयर. जवळपास म्हणजे मागच्या वर्षापासून आपल्या ह्या विद्यापीठाने ही सिस्टीम सुरू केली आहे. त्याचबरोबर सगळ्या जवळपास महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण देशामध्ये इतर विद्यार्थ्यांनी पण काय केलं, ही सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. आता टोटल जे क्रेडिट आहे तिने युजीला जवळपास 3 वर्षामध्ये तुम्हाला जवळपास 140 क्रेडिट हे टोटल आहेत. त्यामध्ये तुमचं CGPA जे आहे, आता CGPA म्हणजे काय, कोर्स ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. हे ह्याच्यावरून तुमचं जे ग्रेड आहे ते ग्रेड कॅल्क्युलेट केला जातो. जवळपास तुमचे जे सिलेबस जे आहे त्यामध्ये जवळपास 32 क्रेडिट फॉर द CGPA कॅल्क्युलेशन. जे सब्जेक्ट आहे तुम्ही कंपल्सरी आणि इलेक्टिव्ह जे सब्जेक्ट आहे त्याच्यावरून तुमचा ह्या 32 याच्यावरून काय केलं, याच्यावरून तुमचा हा ग्रेड कॅल्क्युलेट केला जातो. आणि जे क्रेडिट आहे टू प्रमोट द हॉलिस्टिक डेव्हलपमेंट, हे 8 क्रेडिट हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यातून तुम्हाला ते अर्न करायचे. TY पर्यंत तुम्हाला अर्न करायचे. या फरक 2 तास तुम्हाला जवळपास कंपल्सरी आहे. त्यामध्ये फिजिकल एज्युकेशन जवळपास BA असो किंवा BSc असो, या दोन्ही विद्यार्थ्यांना हे फर्स्ट सेमला पण हा कंपल्सरी आहे आणि सेकंड सेमला पण कंपल्सरी आहे. हे याला चॉईस नाहीये. हे 2 क्रेडिट तुमचे 8 मधले जे आहेत ते 2 क्रेडिट तुम्हाला FY ला मिळून जाणार आहेत. जर तुम्हाला
दुसरे क्रेडिट घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये वेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट तुम्ही चॉईस करू शकता किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही सरांनी पण सांगितलं होतं मी पण तुम्हाला सांगणार आहे की 8 क्रेडिट जे आहे बीएससीच्या विद्यार्थ्यांना कोणते आहेत बीएच्या विद्यार्थ्यांना कोणते पुढच्या स्लाइडमध्ये सांगितलं. 32 क्रेडिट हॅव टू बी ऑन इन अ 6 सेमिस्टर. जवळपास तुम्हाला 6 सेमिस्टर आहेत. पहिले 2 सेमिस्टर F1 असतील, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर. त्यानंतर एस वाला 3rd सेमिस्टर आणि 4th सेमिस्टर आणि टी वाला असेल 5th आणि 6th सेमिस्टर. About this 44 credit are allotted for the year in a 22 credit per semester. हे 22 क्रेडिट जे आहेत हे फक्त बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. हे जवळपास म्हणजे एफवाय साठी आहे ते फर्स्ट सेमिस्टरला 22 क्रेडिट, सेकंड सेमिस्टरला 22 क्रेडिट आहेत आणि 8 जे ते मॅन्डेटरी क्रेडिट आहेत. आता याच्यामध्ये मी काही बीएससी स्लाइड आहे, त्याच्यामध्ये काही बीएचे स्लाइड आहेत. फक्त तुमची हे बीएससी स्लाइड मी ते सांगेल जे कॉमन आहे ते कॉमन आतापर्यंत तुम्हाला कॉमन सांगितलं. जी वेगवेगळे असेल त्यावेळेस फक्त मी त्यास विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल. तर ही जी काय आहे बीएससीचे जवळपास स्लाइड आहे. आता सीजीपी विल बी कॅल्क्युलेटेड म्हणजे हे जवळपास दोघांना पण आहे, बी आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांना पण आहे. सीजीपीए जे काही कॅल्क्युलेट केला जातो हा 132 क्रेडिट त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेट केला जातो. ते कसं कॅल्क्युलेट करतात आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू. टीचर स्टुडंट इंटरॅक्शन म्हणजे हे जे काही जवळपास 15 वीक्स आहे हे सेमिस्टर वाईज आहे. 12 वीक टीचिंग अँड 30 वीक फॉर CIA. आता व्हॉट इज माय CIA? कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट म्हणजे जे काही इंटरनल टेस्ट असेल त्याला असाइनमेंट असेल. समजा इंटरनल टेस्ट जवळपास सगळ्याच ह्याच्यामध्ये 10 मार्काची घेत असतो बीएला असेल किंवा बीएससीच्या. ही कंपल्सरी आहे. हे जे काही 3 वीक जे आहे ज्यामध्ये हे वेगळ्या प्रकारचे टेस्ट असेल किंवा असाइनमेंट असेल किंवा होम असाइनमेंट असेल किंवा ओरल असेल अशा वेगळ्या प्रकारचे तुम्ही ते घेऊ शकता. फॉर दिस टीचरवर डिपेंड असेल तर ही टेस्ट आहे 10 मार्काची. फॉर थेअरी कोर्सेस 40 वीक लॅब टीचिंग अँड 1 वीक फॉर द CIA मीन्स कोर्स इंटरनल असेसमेंट वर्क फॉर प्रॅक्टिकल कोर्सेस. हे प्रॅक्टिकल साठी पण आहे, हे बीएससी साठी आहे. हे जे काही प्रॅक्टिकल वर्क जे आहे 1 क्रेडिट इज इक्विव्हॅलंट टू द 15 आवर्स. जर बीएच्या पण विद्यार्थ्याला असेल जॉग्राफीला असेल हे जे काही प्रॅक्टिकल असेल तर त्यासाठी हे लागू आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यूजी स्ट्रक्चर इन 2019-20 32 क्रेडिट अँड 8 मॅन्डेटरी क्रेडिट फ्रॉम द ऍक्टिव्हिटीज. जवळपास याच्यामध्ये आता 4th सेमिस्टर जे आहे ते बीएससीची स्लाइड आहे, पुढची बीएची असेल तर 4th सेमिस्टरला जवळपास जे काही कोर्स आहे प्रिन्सिपल 5.5 आहे. इलेक्टिव्ह जे आहे म्हणजे कंपल्सरीचे आहे 5.5, इलेक्टिव्ह जे आहे 5.5, दुसरा जे इलेक्टिव्ह आहे 5.5, थर्ड जे इलेक्टिव्ह पेपर आहे तुम्हाला असे 3 दुसरे चॉईस करायचे पेपर. एक कंपल्सरी असेल त्याच्यामध्ये समजा फर्स्ट पेपर जे काही इलेक्टिव्ह तुम्हाला दिले त्याच्यामध्ये कोर ऑफ द प्रिन्सिपल सब्जेक्ट म्हणजे केमिस्ट्री आहे. हा केमिस्ट्री कंपल्सरी आहे. दुसरा ज्यापैकी तुम्हाला 3 जे चॉईस आहे तुम्ही चॉईस कोणती करू शकता. मॅथ करू शकता, फिजिक्स करू शकता, झुलॉजी करू शकता किंवा बॉटनी करू शकता. हे जे काही दुसरे सब्जेक्ट आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोणती चॉईस करायचे तर त्याची ती इलेक्टिव्ह 1, इलेक्टिव्ह 2, इलेक्टिव्ह 3 असे 3 असे वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्टची चॉईस करायचे तुम्हाला जे असतील ते. देन सेमिस्टर सेकंडला दे आर सिमिलर असंच आहे. आता सेकंड म्हणजे एसवाय साठी सेमिस्टर 3rd तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल सब्जेक्ट किती असते जवळपास 6 असते. सगळं हे 6 सब्जेक्ट सगळीकडे हे कंपल्सरी म्हणजे त्याच्यापैकी वरचे जे का समजा तुम्ही घेतलेले असतील 4 विषय 4 पैकी तुम्हाला 3 विषय या ठिकाणी एसवाय ला असतील. तर प्रत्येक विषयाचे 2-2 पेपर असते त्याच्यामध्ये. आणि 4 जे आहे इंग्लिश इन्व्हायरमेंट तर त्या इन्व्हायरमेंट जे आहे इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट हा बीएससी साठी एसवाय बीएससी साठी हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तर तो पेपर सगळ्यांनाच काही कंपल्सरी इलेक्टिव्ह 3rd जे आहे त्यामध्ये. देन इन टीवायला जवळपास एकच सब्जेक्ट कोणता तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यापैकी त्याच्यामध्ये 6 सब्जेक्ट असतात तर त्याला 22 क्रेडिट आहेत. तर असे टोटल जे आहेत जवळपास 67 याच्यामध्ये प्रिन्सिपल होतात 67 क्रेडिट होतात. त्यानंतर इलेक्टिव्ह ऑर्डर मध्ये जवळपास 23 होतात. त्याच्यानंतर इलेक्टिव्ह 2 मध्ये 23 आणि इलेक्टिव्ह ऑर्डर 3 मध्ये 11+8 जे आहे इन्व्हायरमेंटल जे 4 8 असतात त्याच्यामध्ये. आणि मॅन्डेटरी जे आहेत मॅन्डेटरी ग्रुप फर्स्ट 2 क्रेडिट म्हणजे हे जे आपले स्पोर्ट्सचे जे आहेत 2 क्रेडिट म्हणजे 4th सेम आणि 2nd सेम हे कंपल्सरी आहे. हे कोणीही विद्यार्थ्यांनी विसरू नका. बीएचा असेल किंवा बीएससीचा असो सगळ्यांनाच हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. त्याचे जे ग्रेड असेल किंवा जी अटेंड करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही समजा फिजिकल एज्युकेशन जर ते एक्झाम दिली नसेल इंटरनल असेल तर तो विद्यार्थी फेल होऊ शकतो. तो सब्जेक्ट त्यामध्ये फेल होऊ शकतो. त्याला ते करणं कंपल्सरी आहे. दुसरे जे ग्रुप आहे 2 to 9 आता हे बीएससी साठी आहेत पुढचे जे आहेत 2 ते 9 हे याच्यापैकी कोणतेही 2 ते 9 पर्यंत 4 कोणतेही त्यामध्ये सब्जेक्ट चॉईस करायचे त्यामुळे तुम्हाला ते क्रेडिट घ्यायचे. त्याच्यामध्ये 6 क्रेडिट घ्यायचे. 6 क्रेडिट इसेन्शियल म्हणजे टोटल 8 क्रेडिट व्हेरी इसेन्शियल असे 8 क्रेडिट घ्यायचे आहेत. आता कोर्स स्ट्रक्चर आता बीएससी स्ट्रक्चर काय आता बीएससी एफवाय बीएससी साठी 4 सब्जेक्ट असतील. ते 4 सब्जेक्ट जे आहेत
त्यामध्ये तुमच्यावर डिपेंड आहे, एक कंपल्सरी असेल, 3 हे तुम्हाला इलेक्टिव्ह आहे, तुम्हाला जे चॉईस असेल ते घेऊ शकता. आणि FY पासून ते TY पर्यंत तुम्हाला 8 क्रेडिट घेणं अत्यंत आवश्यक आहे BA किंवा BSc विद्यार्थ्यांना. ही जी स्लाइड फक्त BSc ची, पुढची BA ची असेल. SY साठी तुम्हाला 3 सब्जेक्ट असतील, त्याच्यामध्ये आउट ऑफ म्हणजे 4 वर्षाचे का तुम्ही FY ला 4 सब्जेक्ट घेतले, त्यापैकी SY ला तुम्ही 3 सब्जेक्ट घेऊ शकता. त्याचबरोबर SY ला तुम्हाला इन्व्हायरमेंटल अँड लँग्वेज ही कंपल्सरी आहे. तुम्हाला ती इन्व्हायरमेंटची जी काही असेसमेंट असेल ते कंपल्सरी, फर्स्ट सेमिस्टरला 2 क्रेडिट आहे, सेकंड सेमिस्टरला 2 क्रेडिट त्याची एक्झाम होत असते. त्यानंतर TY ला जे TY ही जे आहे त्यामध्ये TY ला जवळपास या 3 पैकी SY ला जे 3 सब्जेक्ट येतील त्यापैकी एक तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. TY ला एनी 3 ऑफ दी अबोव 2 सब्जेक्ट. आणि असं म्हणजे FY ते TY पर्यंत म्हणजे ह्या 8 पैकी 2 जे आहे तुम्ही FY ला 2 क्रेडिट घेऊ शकता. त्यानंतर पुढचे जे काही क्रेडिट आहेत हे SY ला पण कॅरी करू शकता किंवा TY ला कॅरी करू शकता, किंवा तुम्हाला FY ला घ्यायचे असेल जास्त क्रेडिट FY ला पण घेऊ शकता. ही स्लाइड जी आहे FY BA साठी आहे, म्हणजे BA साठी आहे, सॉरी. कोर्स स्ट्रक्चर FY B ला 6 सब्जेक्ट आहेत, त्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर मध्ये 8 क्रेडिट आहेत. बघा BSc ला वेगळे क्रेडिट आहे, इथं BA ला वेगळे क्रेडिट आहे. इथं 18 क्रेडिट आहे टोटल. फर्स्ट सेमला 18 क्रेडिट, सेकंड सेमला 18 क्रेडिट आहे. त्यानंतर सेकंड म्हणजे SY BA ला जवळपास या वर्षाचे काय साहित्यापैकी कोणतेही एक कंपल्सरी इंग्लिश कंपल्सरी असेल त्यापैकी कोणतेही 5 सब्जेक्ट घेऊ शकता SY BA ला. त्यामध्ये सेमिस्टर फर्स्टला 22 क्रेडिट आहेत आणि सेकंड सेम जे आहे म्हणजे फोर्थ सेम जे आहे SYचं त्या ठिकाणी 22 क्रेडिट हे सब्जेक्ट असेल, 2 क्रेडिट हे मॅन्डेटरी सब्जेक्ट म्हणजे ऑदरचे असतील, तुम्हाला ते 2 क्रेडिट त्या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे, जी की तुम्हाला तुमचे टीचर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगतील ते 2 क्रेडिट कसे घ्यायचे काय नाही. SY ला गेल्यानंतर ते 2 क्रेडिट घेणं म्हणजे 24 ह्या सेकंड सेमिस्टरला घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर SY BA ला परत ह्या 2 कोर कोर्सेस असतील, ज्यापैकी कोणते 2 या कोर्सेसमध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचे. ॲबिलिटी एनहान्समेंट कॉम्प्युटर कोर्स त्याच्यामध्ये करायचा आहे. दुसरं जे आहे स्किल एनहान्समेंट कोर्सेस, जे आपल्या कॉलेजमध्ये जे टीचर घेत असतील या तिन्हीपैकी ते पण तुम्हाला हे कंपल्सरी आहे. डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्सेस हे पण, आणि किंवा अँड कंपल्सरी इंग्लिश या असे 3 याच्यापैकी 2 कोणते तुम्हाला इलेक्टिव्ह कोर्स याच्यामध्ये घेऊन त्यामध्ये त्याचे पण तुम्हाला क्रेडिट घ्यायचे आहे. त्यानंतर TY गेल्यानंतर तुम्हाला जे काही समजा 6 सब्जेक्ट त्यापैकी कोणते याच्यामध्ये 5 सब्जेक्ट कंपल्सरी इंग्लिशचा कंपल्सरी असेल त्यामध्ये, आणि 5 कोणते सब्जेक्ट घ्यायचे त्यामध्ये फर्स्ट सेमला 25 क्रेडिट असेल आणि सेकंड सेमला पण 25 क्रेडिट असेल. तर अशा प्रकारचे कोर्स स्ट्रक्चर हे BAचं आहे. एक्झाम सिस्टीम कसे असेल, सेमिस्टर वाईज एक्झामिनेशन फॉर इच कोर्स. जवळपास युनिव्हर्सिटी जी आहे एक्झाम ही 70% जी काय थेरी एक्झाम घेत असते. BSc साठी वेगळं स्ट्रक्चर, इथं 35 मार्काची एक्झाम असेल, इथं BA साठी 70 मार्काचा थेरी पेपर असेल. आणि CIA म्हणजे कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट, म्हणजे इंटरनल टेस्ट असेल, तिथं ओव्हरऑल असेल काय असेल ते. तर त्याच्यापैकी या ठिकाणी BA साठी 30 मार्काची इंटरनल मार्क असतील, आणि BSc साठी 15 मार्काची इंटरनल असेल. तसा BScचा जे मार्क पेपर आहे तो 50 मार्काचा आहे, BAचा आहे तो 100 मार्काचा असेल, म्हणजे थेरी प्लस इंटरनल. मिनिमम 2 टेस्ट पर कोर्स पर सेमिस्टर. प्रत्येक सेमिस्टरला जवळपास 2 वेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातील, डिपेंडिंग ऑन टीचर. ते टीचर कशी घेतील, थेरी घेतील किंवा ओरल घेतील किंवा काय असेल त्याच्यावर प्रत्येक सब्जेक्ट वाईज वेगळ्या प्रकारचं आहे. तर त्याच्यानुसार हे 2 टेस्ट असतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला 30 पैकी मार्क हे दिले जातील. 1 रिटर्न टेस्ट, त्याच्यामध्ये एक रिटर्न टेस्ट 10 मार्काची असेल, BSc साठी पण असेल आणि BA साठी पण असेल. आणि 1 फ्रॉम द सेट ऑफ द असेसमेंट मेन्शन इन द गाईडलाईन, जी त्या सब्जेक्टच्या याच्यामध्ये त्या सिलेबसमध्ये जे काही गाईडलाईन दिलेले त्याच्यानुसार त्याच्यामध्ये या गाईडलाईननुसार वर्षीचे मार्क आहेत ते 20 मार्क किंवा 15 मार्क असतील, तर त्याच्यानुसार ते कन्सिडर केल्या जातील. द कोर्स ऑफ द 4 क्रेडिट विल बी द इव्हॅल्युएटेड फॉर 100 मार्क. आता हे 4 क्रेडिट जे आहे समजा 4 जी क्रेडिट आहे पहिला, त्याची 100 मार्क इव्हॅल्युएट केले तेव्हा 100 मार्क होतात. 4 जर तुम्ही 4 ला 4 5 देता 100 मार्क होतात. 3 क्रेडिट जर घेतले तुम्ही तर 75 मार्क याच्यामध्ये होतील तुम्हाला. 2 किंवा 1.5 घेतले तर 15 मार्क. आणि मिनिमम पासिंग, तर याच्यामध्ये पासिंग क्रायटेरिया जे आहे कमीत कमी 40 मार्क पाहिजे. आता हे 100 पैकी 40 मार्क असणं अत्यंत आवश्यक आहे. 28 मार्क हे तुम्हाला थेरी, म्हणजे 70 पैकी 28 मार्क पडणं अत्यंत आवश्यक आहे BAच्या विद्यार्थ्यांसाठी. मी BAच्या विद्यार्थ्यांना पेशा सांगतो की त्यांना 70 पैकी 28 मार्क थेरीला असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि इंटरनलला तुम्हाला मिनिमम 12 मार्क असणं अत्यंत आवश्यक आहे. दोन्हीची टोटल 40 झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जे आता
28 मार्क म्हटलं तुम्हाला 28 बऱ्याच पोरांना काय होतं कधी टीचर कसे असं तुम्ही छान टेस्ट दिली असेल इंटरनल चांगले मार्क दिले असेल 20 पैकी 20 दिले असेल तिकडे आणि तिकडे समजा तुम्हाला 20 पडले दोन्हीचे 40 झाले टोटल तर तो विद्यार्थी पास होऊ शकणार नाही. त्यांना दोन्हीमध्ये इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल म्हणजे तो इंटरनल म्हणजे जे काही समजा थेरी एक्झाम असेल किंवा इंटरनल असेल एक्झाम दोन्हीमध्ये त्याला पास होणं अत्यंत आवश्यक आहे. या अगोदरच्या सिस्टीम मध्ये असं नव्हतं पण या वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षापासून या दोन्ही याच्यामध्ये इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल दोन्हीमध्ये पास होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज अटेंड करणं किंवा कॉलेजचे जे काही टेस्ट इंटरनल टेस्ट असेल किंवा हे असेल एक्झाम असेल ते देणं अनिवार्य आहे. नसेल तर विद्यार्थी जरी त्यांना 40 पैकी 40 किंवा 70 पैकी 70 जरी मार्क घेतले असतील त्यांनी थेरीला आणि इकडे इंटरनल समजा त्या ठिकाणी त्याने जर नापास असेल किंवा एक्झाम दिली नसेल तर त्या विद्यार्थ्याला तो सब्जेक्ट फेल असेल. जोपर्यंत तो विद्यार्थी इंटरनल पास होणार नाही तोपर्यंत तो सब्जेक्ट पास असं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ग्रेड येणार नाही. हे विद्यार्थ्या सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकून घ्यायचंय. आणि दुसरं एक मला त्या अगोदर सांगायचं होतं की हे एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय की तुम्ही जे मेल आयडी तयार करणार आहात तुमचा जे मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर आणि किंवा मेल आयडी हा 3 वर्ष तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. माझ्या मित्राचा होता किंवा माझ्या मैत्रिणीचा होता किंवा सायबर कॅफेचा होता मला पासवर्ड माहित नाही अशा तुम्हाला खूप तक्रारी येतात नंतर एक्झामच्या वेळेस. तर त्यासाठी स्वतःचा मेल तयार करा स्वतःचाच मोबाईल नंबर द्या. कधी एक्झाम फॉर्म भरत असताना कधीही कोणाही मित्राचा किंवा कोणत्याही सायबरवाल्याचा किंवा कोणाही मित्रांचा किंवा मैत्रिणीचा असा नंबर देऊ नका जेणेकरून ज्यावेळेस समजा मित्र तुमचा दूर गेला असेल किंवा तुमची एखादी मैत्रिणी तिथे नसेल लग्न करून कोण दुसरीकडे गेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना खूप अडचणी येतात. तुमचं तो एक्झाम फॉर्म ओपन सगळ्या गोष्टी चेंज करावं लागतात. तर त्यासाठी सगळ्यांना मी विनंती करतो की सगळ्यांनी स्वतःचा मेल तयार करा कारण तुम्हाला FY पासून ते PG पर्यंत किंवा पुढे जर करायचं असेल तुम्हाला हा मेल कंपल्सरी असेल. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर पण तुम्हाला कंपल्सरी असेल. तर अशासाठी तुम्हाला सांगतो की मोबाईल नंबर पण चेंज करू नका तुम्ही TY पर्यंत कमीत कमी तुमचा मोबाईल नंबर चेंज करू नका आणि मेल पण चेंज करू नका. जरी कोणाचा तुम्ही तयार आतापर्यंत केला असेल तर आता तुम्ही नवीन तुमचा स्वतःचा मेल तयार करा. तुमचा जे मोबाईल नंबर आहे तोच तुमच्याकडे कंपल्सरी ठेवा तो ते यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यानंतर एटिकेट रूल काय आहे. आता एटिकेट रूल ऑफ मिनिमम 70% म्हणजे 31st क्रेडिट ऑफ द क्रेडिट रिक्वायर फॉर द ऍडमिशन ऑफ द सेकंड इयर म्हणजे जवळपास तुम्हाला 31 क्रेडिट घेणं अत्यंत आवश्यक आहे FY साठी तरच तुम्ही SY ला जाऊ शकता. आणि समजा याच्यामध्ये समजा तुमचे काही सब्जेक्ट राहिले असतील 3 सब्जेक्ट बाकी असतील किंवा एखादा प्रॅक्टिकल राहिला असेल तर तुम्ही SY ला ऍडमिशन घेऊ शकता. पण जोपर्यंत FY क्लिअर होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही DY ला जाऊ शकत नाही. म्हणजे 44 क्रेडिट इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर फर्स्ट इयर म्हणजे BSc चे काही 44 क्रेडिट आहेत हे घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि BA साठी 36 क्रेडिट घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरे जे काही मॅन्डेटरी क्रेडिट असतील ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. तरच ते SY ला किंवा TY ला ऍडमिशन घेऊ शकतो. एक जरी तुमचा FY चा सब्जेक्ट राहिला असेल तर तुम्ही TY ला ऍडमिशन घेऊ शकणार नाही. BA असेल किंवा BSc असो कोणताही विद्यार्थी TY ला ऍडमिशन घेऊ शकणार नाही. FY क्लिअर करणं अत्यंत आवश्यक आहे. SY होईपर्यंत जर FY क्लिअर असेल तोच विद्यार्थी समजा ते पुढे TY ला जाऊ शकतो. आणि 20 क्रेडिट ऑफ द सेकंड इयर म्हणजे जवळपास SY चे जे आहे समजा त्याच्यामध्ये हाफ सब्जेक्ट जरी तुमचे बॅक राहिला असेल तर हाफ सब्जेक्ट म्हणजे एका सेमिस्टर पूर्ण जर बॅक राहिला असेल तरी पण तो विद्यार्थी TY ला जाऊ शकतो. SY चा बरं का FY चा नाही. असा विद्यार्थी असेल तर तो TY ला ऍडमिशन घेऊ शकतो. हे अत्यंत तुम्हाला महत्वाचं आहे. त्यानंतर हे BA साठी सब्जेक्ट BA साठी होतं. आता इच कोर्स 3 क्रेडिट आउट ऑफ द 70 मार्क जवळपास 70 मार्क आहेत त्याच्यामध्ये ऍटलीस्ट 28 मार्क इज अ व्हेरी इसेन्शियल म्हणजे 28 मार्क घेणं 70 पैकी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे 40% आणि कंटिन्युअस असेसमेंट तुमच्या इंटरनल टेस्ट असेल वायवा असेल किंवा इतर ज्या गोष्टी असेल 30 मार्काचा असेल त्यापैकी 12 मार्क तुम्हाला अगोदर पण सांगितलं 12 मार्क इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. 12 मार्क घेणं अत्यंत आवश्यक आहे. एटिकेट रूल ऑफ द BA आता एटिकेट रूल कोणता BA साठी मिनिमम नंबर ऑफ द क्रेडिट रिक्वायर टू टेक ऍडमिशन टू द सेकंड इयर म्हणजे जवळपास BSc साठी जवळपास 31% सॉरी BSc झालंय BA साठी जवळपास 31% म्हणजे जवळपास क्रेडिट व्हेरी इसेन्शियल म्हणजे 31 क्रेडिट घेणं अत्यंत आवश्यक आहे. जी की तुम्हाला 36 जे क्रेडिट आहे 1836 होतात त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी 31 क्रेडिट इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर द ऍडमिशन इन SY BA. मिनिमम नंबर ऑफ द क्रेडिट रिक्वायर टू टेक ऍडमिशन टू द थर्ड इयर आता जे मिनिमम क्रेडिट जे आहेत ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी
म्हणजे जवळपास 31 क्रेडिट इज व्हेरी इसेन्शियल, म्हणजे जे 36 क्रेडिट आहे ते व्हेरी इसेन्शियल फॉर ऍडमिशन इन द TY. म्हणजे FY चे जे काही 36 तुमचे क्रेडिट आहे ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. BSc पोरांना 44 क्रेडिट घेणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तो TY ला ऍडमिशन घेऊ शकतो. BSc साठी अवॉर्ड ऑफ दिस क्रेडिट इन BSc इच कोर्स इज 4 क्रेडिट. जवळपास तुम्हाला 4 कोर्सेस आहेत, 4 सब्जेक्ट आहेत. त्यापैकी आउट ऑफ मार्क थेअरीचे आहे तुम्हाला 35 मार्काचे आहे. BA विद्यार्थ्यांना 70 मार्काची थेअरी आहे. BSc विद्यार्थ्यांना ही 35 मार्काची थेअरी आहे. त्यानंतर त्यापैकी 35 पैकी इथं तुम्हाला 14 ला पासिंग आहे, 40% ला म्हणजे पासिंग आहे. 14 मार्क पर्यंत 35 पैकी अनिवार्य आहे BSc विद्यार्थ्यांसाठी. आणि BA विद्यार्थ्यांसाठी 70 पैकी 28 मार्क पडणं अत्यंत आवश्यक आहे. आता कंटिन्युअस असेसमेंट BSc विद्यार्थ्यांना इथं 15 पैकी कमीत कमी 6 मार्क घेणं अनिवार्य आहे. तिकडं BA विद्यार्थ्यांना जवळपास 12 मार्क घेणं म्हणजे 30 पैकी 12 मार्क घेणं अनिवार्य आहे, तरच तो विद्यार्थी पास होऊ शकतो इंटरनलला. बघा, थेअरी आणि इंटरनल दोन्हीला अशा प्रकारचे मार्क असेल तरच तो विद्यार्थी पास असेल, असा पास होणार नाही. इकडं 6 पैकी 5 जर असेल हा BSc विद्यार्थी, इकडे समजा इकडं 15 किंवा 16 जरी मार्क असेल तरी तो विद्यार्थ्याचा रिझल्ट समोर तो फेल येईल. हे रूल बरेच विद्यार्थ्यांनंतर विचारायला येतात, सर मला तुम्ही सांगितलं होतं की याच्यापैकी जे 20 मार्कला पासिंग आहे, माझे 20 नाही म्हणजे 30 मार्क आहेत, तरी मी नापास आहे. समजा त्याने त्या ठिकाणी इंटरनल थेअरीला 30 पैकी 30 घेतले, 35 पैकी 30 घेतले आणि इंटरनलला जर त्याला जर समजा 2 किंवा 3 मार्क असेल आणि त्या ठिकाणी समजा 33 जरी मार्क जर झाले तरी तो विद्यार्थी पास क्रायटेरिया जे 20 आहे तो पास होऊ शकत नाही. तसंच BA विद्यार्थ्यांचं पण तसंच आहे. 70 पैकी त्यांना 28 मार्क घेणं अत्यंत आवश्यक थेअरीला आणि इंटरनलला जे आहे कंटिन्यू असेसमेंटला त्या ठिकाणी 30 पैकी 12 मार्क घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशी टोटल जे आहे दोन्हीची टोटल 40 होणं अनिवार्य आहे. म्हणजे इकडे 12 आणि या ठिकाणी 28 मार्क असतील तरच तो विद्यार्थी पास होऊ शकतो, नसेल तर पास होणार नाही. हे त्याचं विद्यापीठ चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचं हे मेन क्रायटेरिया आहे. अगोदरच्या विद्यार्थ्यांना असं क्रायटेरिया नव्हता. त्यांनी इंटरनल मार्क एक्झाम जर नाही दिली तरी तो थेअरीमध्ये जर त्यांनी आउट ऑफ मार्क घेतले किंवा जास्त मार्क घेतले पास होऊ शकतो का, या याच्यामध्ये अशा प्रकारचा विद्यार्थी पास होऊ शकणार नाही. 50 रुपये द्या ना. 50 रुपये मॅन्डेटरी कोर्स जे आहेत, आता मॅन्डेटरी कोर्स जवळपास सरांनी मागापासून सांगितलं हॅज टू कम्प्लीट द मिनिमम इन द 3 year of the BSc program. Addition to the compulsory credit of the 32 and student has to earn additional 8 credit from the following group. खालच्या ग्रुपमधून असे 8 क्रेडिट घ्यायचे, त्यापैकी 2 क्रेडिट हे कंपल्सरी फिजिकल एज्युकेशनचे आहेत आणि दुसरे जे काही 2 ते 9 ग्रुप आहेत त्यापैकी वेगळ्या प्रकारचे क्रेडिट आहेत ते अर्न करू शकतो ते विद्यार्थी TY पर्यंत घेऊ शकता. दुसरे जे क्रेडिट आहे पण 2 क्रेडिट जे आहेत फिजिकल एज्युकेशनचे ते BA असेल किंवा BSc असेल या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. कुठेही फिजिकल एज्युकेशन जे सब्जेक्ट आहे त्याचं जी काही इंटरनेट टेस्ट असेल जी का समजा तुमची ती कोणीही मिस करू नका. ती जर तुम्ही इकडे फेल असाल तर तुमच्या इकडे सब्जेक्टला पण तिथं फेल येईल. पण फिजिकल एज्युकेशनचे पण 2 क्रेडिट घेणं, फर्स्ट सेमला 1 आणि सेकंड सेमला 1 असे BA असेल किंवा BSc असेल या दोन्हीलाही कंपल्सरी आहे. फिजिकल एज्युकेशन FY BSc किंवा BA याला फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट 1 क्रेडिट आहे. सेकंड सेमिस्टरला FY BA किंवा BSc ला सेकंड सेमिस्टरला 1 क्रेडिट आहे. कोर्स इज कंपल्सरी फॉर ऑल स्टुडंट ऍज अ क्रेडिट आहे. दोन पासून जे 8 क्रेडिट आहे त्या 8 क्रेडिट मध्ये जवळपास 9 क्रेडिट पर्यंत कोणते 4 चॉईस करायचे तुम्हाला आणि 4 चॉईस केल्यानंतर 4 क्रेडिट आहे. तर 2 ते 9 पैकी कोणतेही 4 क्रेडिट घ्यायचे तुम्हाला आणि 4 क्रेडिट जे आहे ते 4 क्रेडिट तुम्हाला ते अर्न करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यापैकी तुम्हाला त्यामध्ये अर्न करायचे असेल तर पहिला समजा स्पोर्ट्स असेल
ते तुमचे ते एक स्पोर्ट्सच्या फिजिकली टेस्ट असेल किंवा ग्राउंड लेवलची जी काही टेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्रेडिट मिळणारच आहे. त्याचबरोबर पुढची काय समजा स्पोर्टचे प्रेझेंटेशन करणार तुम्ही, नॅशनल लेवल असेल, स्टेट लेवल असेल किंवा इंटरनॅशनल लेवल असेल, त्या प्रत्येकासाठी वेगळ्या प्रकारचं क्रेडिट सिस्टम आहे. जर तुम्ही कॉलेज लेवलला समजा तुम्ही खेळले असेल, एखादा स्पोर्टमध्ये भाग घेतला असेल, त्यासाठी तुम्हाला एक क्रेडिट आहे. त्यानंतर तुम्ही जर समजा त्याची युनिव्हर्सिटी लेवलला गेला असाल तर त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहेत. तुम्ही जर समजा ते जर तुम्ही नॅशनल लेवलला खेळ असेल किंवा विद्यापीठ लेवलला खेळ असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येका ठिकाणी जवळपास 4 क्रेडिट आहेत. नॅशनल लेवलला खेळ असेल तुम्ही 4 क्रेडिट आहेत. म्हणजे तुम्ही ऑन हे FY पासून ते TY पर्यंत वेगळ्या प्रकारचे क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जवळपास हे क्रेडिट आता FY ला पण तुम्ही जमा करू शकता किंवा FY चे 2 ते कंपल्सरी 2 क्रेडिट घेऊन तुम्ही नंतर पुढचे जे काही क्रेडिट आहे हे BSc साठी आहे. लक्षात घ्या, BA साठी नाहीये हे. BSc साठी हे अदर जे आहे 2 ते 9 पर्यंत हे घेणं अत्यंत आवश्यक आहे. NSS जे आहे समजा थर्ड ग्रुप जे आहे, थर्ड नॅशनल सर्व्हिस स्कीम, तर त्यासाठी ज्या मुलांनी NSS कॅम्प अटेंड केलेला आहे, पार्टिसिपेंट इन द कॅम्प, त्याला 1 क्रेडिट आहे. NCC जे मध्ये असेल तुम्ही पार्टिसिपेंट इन द अॅन्युअल कॅम्प, त्याला 1 क्रेडिट आहे. NCC विथ द B सर्टिफिकेट, जर तुम्ही B सर्टिफिकेट TY पर्यंत समजा घेतला असेल तर त्याला जवळपास 2 क्रेडिट आहेत. NSS किंवा NCC रिपब्लिक डे, जे आपले रिपब्लिक डे होत असतात, त्याला परेडला जर विद्यार्थी गेला असेल तर त्याला डायरेक्टली 4 क्रेडिट मिळतात. तसंच अशाच प्रकारे समजा आविष्कार, आपल्याकडे विद्यापीठ वेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करत असतं, तर आविष्कार पार्टिसिपेशन तुम्ही समजा एखाद्या ज्या ठिकाणी पार्टिसिपेट केलं, एखादा पेपर असेल किंवा एक्झिबिशन असेल तर त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी पार्टिसिपेट इन कल्चरल ऍक्टिव्हिटी किंवा कल्चरल प्रोग्राम असेल त्यामध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्व झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला 1 क्रेडिट आहे. आविष्कार सिलेक्शन युनिव्हर्सिटी लेवल, तुमचं समजा कल्चर असेल किंवा आविष्कारसाठी जर तुमचं युनिव्हर्सिटी लेवलला सिलेक्शन झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर तिथे पार्टिसिपेट केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट बघा, प्रत्येकाचं सर्टिफिकेट लागणं म्हणजे सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडे पण राहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे क्रेडिट तुम्हाला TY पर्यंत 8 जर क्रेडिट BA असेल किंवा BSc असो यांनी जर समजा हे क्रेडिट जर जमा नाही केले तर त्यांना डिग्री मिळणार नाही. म्हणजे 8 क्रेडिट हे कंपल्सरी आहेत. फक्त तुम्हाला BA साठी वेगळे आहेत, हे BSc साठी आहे. तिथं आविष्कारसाठी तुम्हाला एखादा पेपर प्रेझेंट स्टेट लेवल युनिव्हर्सिटी लेवल झाला असेल तर 2 क्रेडिट आहेत. आविष्कार विनर इन स्टेट लेवल असेल तर त्याला 4 क्रेडिट आहेत. समजा ते विनर झाला असेल स्टेट लेवलला, त्याच्यामध्ये एखादा पेपर असेल किंवा कल्चरमध्ये विनर असेल कॅम्प, त्याच्यामध्ये जेवढे काही स्टुडंट असतील तर त्यांना 4 क्रेडिट डायरेक्टली मिळणार आहेत. आता 5वा ग्रुप आहे रिसर्च पेपर. आता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे कॉन्फरन्स होतात, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल पेपर कॉन्फरन्स होतात. त्या कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट जर केला असेल त्या विद्यार्थ्यांनी किंवा एखादा पेपर प्रेझेंट केला असेल त्याला 1 क्रेडिट आहे. रिसर्च पेपर प्रेझेंटेड इन इंटरनॅशनल लेवल, जर तुम्ही इंटरनॅशनल लेवल किंवा कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट केला असेल तर त्याला 2 क्रेडिट आहेत. आता ग्रुप 6 मध्ये पार्टिसिपेट इन समर स्कूल, वेगळ्या प्रकारचे आपल्या ऑनलाईन प्रोग्राम असतात, त्या प्रोग्राम मध्ये शॉर्ट टर्म असेल किंवा एखादा समर स्कूल असेल आठवड्याचा, तर त्यामध्ये जर समजा त्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असेल 1 वीक, कमीत कमी 1 वीकचा, तर त्याला 3 क्रेडिट आहेत. ते पण तुम्ही बाहेर जमा करू शकता वेगळ्या प्रकार समर स्कूल अटेंड करून. ग्रुप 7 मध्ये सायंटिफिक सर्व्हे, सोशल सर्व्हे 2 क्रेडिट. हे याच्यामध्ये सोशल सर्व्हे किंवा याच्यामध्ये भाग जर घेतला किंवा सोशल सर्व्हे जर तुम्ही केला असेल एखादा तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्रेडिट आहेत. फील्ड व्हिजिट, जे विद्यार्थी समजा BSc असतील त्यांनी टूरला गेले असतील तर त्यांना त्या इंडस्ट्रियल व्हिजिट केली असेल किंवा पार्टिसिपेट इन द कल्चरल क्युरिक्युलर कॉम्पिटिशन, त्याला 1 क्रेडिट आहे. देन ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, असं ज्या भरपूर प्रमाणात सुरू आहेत. मूक कोर्सेस कोण केला असेल किंवा करिअर ऍडव्हान्स कोर्स केला असेल तर त्याला डायरेक्टली 4 क्रेडिट आहेत. तर तो कमीत कमी 10 आवर्सचा क्रेडिट पाहिजे तर त्याला 4 क्रेडिट मिळतील. आता कम्प्लिशन ऑफ द डिग्री कोर्स, BA असेल किंवा BSc असेल, the student have on 140 credit shall be considered to have completed their requirement of the BSc as well as the BA degree. जे जवळपास BA किंवा BSc असेल त्यांना 140 क्रेडिट घेणं अनिवार्य आहे. म्हणजे जवळपास CGPA जे तुमचा कॅल्क्युलेशन आहे म्हणजे 8 क्रेडिट मॅन्डेटरी. तुम्ही 8 क्रेडिट मॅन्डेटरी म्हणजे त्या ठिकाणी असं समजू नका यांना व्हॅल्यू नाहीये, याच्यावर आपलं ग्रेड केला ठरवलं जातो, पण हे 8 क्रेडिट घेतल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळणार नाही. त्यामुळे CGPA जे आहे तुमचा ग्रेड जे आहे O असेल किंवा समजा O+ असेल विल बी कॅल्क्युलेटेड फॉर सच रिक्वायरमेंट फॉर द BS म्हणजे सच रिक्वायरमेंट ऑफ स्टुडंट ऑन द बेसिस ऑफ ओनली 132 क्रेडिट. म्हणजे BA किंवा BSc असेल त्यांचे जवळपास 132 क्रेडिट होऊन तुमचं जी काही जो ग्रेड असेल हा ग्रेड कॅल्क्युलेट केला जाईल. आता पर्सेंटेज तुमचं जे आहे पर्सेंटेज कसं ठरवलं जातं, फॉलोइंग पर्सेंट ऑफ द ग्रेड अँड ग्रेड पॉईंट इज गिवन इन द टेबल 3. खालच्या टेबलमध्ये जे तुम्हाला दिलं आहे रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल ऑफ CGPA सॉरी त्याच्यामध्ये हा ग्रेड ठरवला जातो. तुम्हाला तुमच्या याच्यावरती मार्कशीट ग्रेड आणि त्यामध्ये फक्त त्या ठिकाणी काय ग्रेड लेटरेज असतं कॅल्क्युलेट इन द गिवन टेबल. त्या टेबलमध्ये काय बघा त्याच्यामध्ये थर्ड टेबलमध्ये का पर्सेंट ऑफ द ग्रेड अँड द ग्रेड पॉईंट. आता O जर असेल आउटस्टँडिंग
जर ग्रेड जर मिळालं विद्यार्थी त्याला ग्रेड पॉईंट 10 पैकी 10 म्हणजे त्या मुलाला 90 किंवा 100 पैकी 100 90च्या पुढे असतील त्याला ओ ग्रेड असेल 90 ते 100च्या दरम्यान. ए प्लस काय एक्सलंट कारण 9 ग्रेड पॉईंट असतील त्या मुलांचे मार्क जे असतील समजा थिअरीचे जवळपास त्या ठिकाणी थिअरी आणि इंटरनलचे 75 ते 89 मार्क असेल त्याला हे एक्सलंट त्या ठिकाणी ग्रेड येईल ए प्लस येईल. ए असेल तर व्हेरी गुड 8 त्याच्यामध्ये ग्रेड पॉईंट असतील त्याच्यामध्ये त्याला 60 ते 74 याच्या दरम्यान जर मार्क असतील तर त्याला हे व्हेरी गुड म्हणजे ए ग्रेड असेल त्याच्यामध्ये. बी प्लस आहे गुड 7 त्याला ग्रेड पॉईंट त्याला करायचे तर अर्न करायचे जवळपास तर त्यामध्ये जवळपास 55 ते 59 मार्क असेल त्याला बी प्लस असेल. बी जे आहे ग्रेड अबव अवरेज मी 6 त्याच्यामध्ये ग्रेड पॉईंट असतील त्यामध्ये 50 ते 54 मार्क असतील त्या विद्यालय सब्जेक्टला तर त्याला काय असेल बी ग्रेड असेल. सी ग्रेड अवरेज म्हणजे त्याला फक्त 5 ग्रेड पॉईंट असतील त्याच्यामध्ये जे मार्क आहेत त्या सब्जेक्टला त्याला 45 ते 49 मार्क असतील तर त्याला काय असेल सी ग्रेड असेल. आणि डी असेल फक्त ग्रेड सब्जेक्टच्या पुढे तर त्याला फक्त ग्रेड पॉईंट त्याला 4 आला असेल आणि तो जे असेल तो विद्यार्थी फक्त पास असेल त्याला त्याची मार्क जे आहे 40 ते 44 म्हणजे 40 तुम्हाला कंपल्सरी 40 ते 44 मार्क असेल तर फक्त विद्यार्थी पास असेल. आणि एफ आला असेल तर फेल म्हणजे या ठिकाणी ज्याला ग्रेड पॉईंट हे 0 येतील त्या ठिकाणी आणि लेस दॅन 14 मार्क म्हणजे 40 पेक्षा त्याला कमी मार्क असतील तर त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी हे फेल असेल ऑप्शन येईल आणि जो ऑप्शन असेल त्याला ए बी येईल. आता परफॉर्मन्स इंडिकेटेड सेमिस्टर ग्रेड पॉईंट अवरेज सीजीपीए मीन्स सेमिस्टर ग्रेड पॉईंट अवरेज they can be calculated perform the student in the semester. They are indicated by the number called semester grade point average CGPA. The CGPA is a weighted average of the grade point obtained in all the courses. They are a seminar and object they are registered by the student during the semester. सेमिस्टर मध्ये जे काही दिले आहे त्याच्यानुसार तुमचं काय हे सीजीपीए कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. हे विद्यापीठाचा फॉर्म्युला आहे याच्यानुसार तुम्हाला सीजीपीए तुमचं जे काही ग्रेड जे आहे एक ओ असेल किंवा ए प्लस असेल ए असेल बी असेल बी प्लस असेल किंवा बी असेल किंवा सी असेल हे डी असेल हे जे काही ग्रेड पॉईंट आहे ते विद्यापीठ या फॉर्म्युलेनुसार तुमचं हे कॅल्क्युलेट केलं जातं. हे फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये त्यानुसार तुमचे कॅन बी कॅल्क्युलेट टू देम. CGPA distribution and they are a corresponding class of the degree awarded. आता ते डिग्री CGPA जे आहे 9.5 असेल or more than 9.5 is the outstanding. We will discuss about in a previous slide. याच्यावरून आपण असा याच्यामध्ये जे काही ग्रेड पाहिजे सीजीपीए वरून तुम्ही हे कॅल्क्युलेट करून तुमचं जे काही ग्रेड आहे तुमच्या मार्कशीट वरती हा येत असतो. ए प्लस असेल किंवा ए असेल किंवा बी प्लस असेल किंवा अवरेज बी असेल किंवा सी किंवा डी असेल. एवढेच फक्त ग्रेड तुमच्या मार्कशीट येत असतात तुम्ही जर पास झाले असाल तर. आणि अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्टच्या समोर जे आहे त्या ठिकाणी येत असतं ग्रेड कोणता आहे ओ आहे का ए आहे का ए प्लस आहे. देन अडव्हान्टेज ऑफ द चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम म्हणजे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. शिफ्ट इन द फोकस फ्रॉम द टीचर सेंट्रिक टू द स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन. हे टीचर आणि स्टुडंटच्या सेंट्रिक आहेत जे दे आर कोरिलेटेड टू ईच अदर. म्हणजे स्टुडंटला जे समजा एखादा टीचर समजा हे नसेल तर दुसरा सब्जेक्ट घ्यायचा असेल तर दुसरा सब्जेक्ट घेऊ शकतो. असे स्टुडंट सेंट्रिक मेजॉरिटी आहे असं हा सिस्टम आहे. इज अ व्हेरी युजफुल और बेनिफिशियल फॉर द स्टुडंट. स्टुडंट मे बी अंडरटेक as a many credit as they can be cope with their without they are repeating all courses in the given semester if they fail in one or more courses. तुम्हाला स्टुडंट मध्ये अंडरटेक दी मेनी क्रेडिट तुम्ही वेगळ्या प्रकारचे क्रेडिट तुम्ही त्याला खूप असं स्कोप आहे दुसऱ्या वेगळ्या प्रकारचे सब्जेक्टचे पण त्या ठिकाणी हे क्रेडिट तुम्ही घेऊ शकता जमवू शकता. जे अदर मॅन्डेटेड क्रेडिट आहे ते कॅन बी सिलेक्टेड किंवा हे तुमचे सब्जेक्ट समजा जे इलेक्टिव्ह आहे जे कंपल्सरी आहे ते घेऊन तुम्ही इतर सब्जेक्ट जे आहे तुम्हाला दिलेले इलेक्टिव्ह त्यापैकी तुम्ही दुसऱ्याही फॅकल्टीचा सब्जेक्ट घेऊ शकता. तर अशा प्रकारे इज अ व्हेरी युजफुल और बेनिफिशियल फॉर द स्टुडंट. CBCS allows student to choice interdisciplinary courses, skill oriented paper. त्यामुळे सीबीसीएस मध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे असे चॉईस आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा डिसिप्लिनरी कोर्सेस तुम्ही चॉईस करू शकता किंवा स्किल ओरिएंटेड कोर्सेस तुम्ही त्याच्या चॉईस करू शकता. एखाद्या कंपनीमध्ये एखादा समजा कोर्स आहे सब्जेक्ट टीच केला जातो किंवा एखादा समजा बाहेर एखादी समजा एखादी इन्स्टिट्यूट असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आवड असेल समजा बीएच्या विद्यार्थी असेल त्याला समजा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजचा एखादा सब्जेक्ट तुम्हाला त्यामध्ये आवड असेल तर त्याच्यामध्ये असं इंटरडिसिप्लिनरी यामध्ये पण तुम्ही ते चॉईस करून त्याच्यामध्ये लर्निंग करून त्या ठिकाणी क्रेडिट घेऊ शकता. इंटरॅक्शन फक्त त्याचं सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक किंवा जे मार्किंग आहे असणं अत्यंत आवश्यक आहे. aptitude and more flexibility for student. त्याच्यावर there is a much more flexibility. तुम्ही कोणत्याही ह्याच्यामध्ये कंपल्सरी इतर सब्जेक्ट आहे तुम्ही कोणते तुम्ही चॉईस करू शकता. अशा प्रकारची सीबीसीएस सिस्टम आहे. सीबीसीएस मेक द एज्युकेशन ब्रॉड बेस्ड अँड ऍट द पेअर विथ ग्लोबल स्टँडर्ड.
हे जे आहे ग्लोबल स्टँडर्डवर ही सिस्टीम ही काय केली जाते ही ऍडजस्ट केलेली आहे. म्हणजे जवळपास जगामध्ये ज्या वेगळ्या प्रकारची सिस्टीम आहेत त्याच्यानुसार दिस सिस्टीम कॅन बी ऑल्सो अडॉप्टेड टू देम अँड कॅन बी adopted in India also and all also in universities in India. One can be take the credit by the combining unique combination. For example, physics. आता समजा आता तुम्ही असं पण सब्जेक्ट घेऊ शकता. आता तुम्ही म्हणता समजा सायन्सचा विद्यार्थी आहे त्याचा सब्जेक्ट समजा सायन्स असेल त्याला फिजिक्स घ्यायचं आहे विथ इकॉनॉमिक त्याला इकॉनॉमिक घ्यायचं बीएचा सब्जेक्ट घेऊ शकता तो पण सब्जेक्ट तो घेऊ शकता. मायक्रोबायोलॉजी घेऊ शकता विथ केमिस्ट्री और इन्व्हायरमेंट सायन्स त्याला केमिस्ट्री नको त्याला इन्व्हायरमेंट सायन्स मध्ये करायचं आहे म्हणजे ते पण त्याच्यावर त्या विद्यार्थ्यावर चॉईस आहे. म्हणजे चॉईस बेस नावच काय चॉईस बेस तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो त्याच्यामध्ये तो सब्जेक्ट घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये डिग्री कंप्लीट करू शकता. सीबीएसई ऑफर ए फ्लेक्झिबल फॉर स्टुडंट टू स्टडी ऍट अ डिफरंट टाइम्स. समजा एखाद्या बीएच्या विद्यार्थ्याला असेल त्याला इकॉनॉमिक असेल किंवा त्याला समजा बॉटनी घ्यायचं किंवा झुलॉजी घ्यायचं असेल किंवा इतर सब्जेक्ट आवड असेल तर तो पण तो सब्जेक्ट घेऊ शकतो आणि हा डिग्री कंप्लीट करू शकतो ऍट अ डिफरंट इन्स्टिट्यूट टू द कम्प्लीट वन कोर्स. किंवा आपल्या संस्थेमध्ये नाही दुसऱ्या समजा एखाद्या कॉलेजमध्ये असेल किंवा दुसऱ्या अदर जिल्ह्यामध्ये एखादा सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी त्याला आवडत असेल किंवा स्किल ओरिएंटेड असेल किंवा काय असेल तर तिकडे पण जाऊन तो त्या ठिकाणची जे काही आवर्स आहे कम्प्लीट करून तिथले क्रेडिट पण तो अर्न करू शकतो. earn at one institute can be in a transfer to the another institute. एका इन्स्टिट्यूट मध्ये दुसऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये हे जे काही क्रेडिट घेतलेत ते ट्रान्सफर केले जातात. तर अशा प्रकारचे तुम्हाला इज अ व्हेरी लार्ज ऍडव्हान्टेजेस याच्यामध्ये कमी दिले तुम्हाला याचे जे काही फायदे त्याच्यामध्ये कमी दिले तर असे भरपूर असे याच्यामध्ये काय आहे हे बेनिफिट्स आहेत. तर अशा प्रकारची चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. तर कोणाला काही याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सर आवाज नाही येते सर. तुम्हाला काही याच्यामध्ये माझ्या पीपीटी मध्ये काही अडचण असेल एक्झामच्या बाबतीमध्ये तर तुम्ही मला विचारू शकता. सर आवाज नाही येते तुमचा. हॅलो. हा मी इकडे रेंजमध्ये आहे तुमच्या रेंजमध्ये तुम्ही प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला या क्रेडिट सिस्टीम मध्ये काही कोणाला अडचण असेल ही जी काही नवीन सिस्टीम आलेली आहे बीए बीएससी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा स्लाइड मध्ये एखाद्या किंवा कशामध्ये तर तुम्ही ते विचारू शकता. सर काही अडचण नाहीये. नो सर. येतोय का आवाज सगळ्यांना? आवाज येतोय का? येस. हो सर. सर आवाज येतोय तुमचा. डिफिकल्टी असेल तर विचारा. नाही सर काय नो सर. कार्यक्रम टाकलं जाईल एक परत सगळ्यांनी बघा व्यवस्थित हे आणि काही डाऊट असतील तर एक्झाम डिपार्टमेंटला किंवा तुमच्या आर्ट्सच्या मेंटॉर टीचरला पालक शिक्षकांना तुम्ही विचारू शकता. हो सर. ओके सर.